प्रत्येक माणसाची एक स्पेशालिटी देवाने देऊन पाठवलेलीच आहे, ती शोधावी लागते. त्याच्यात काम करायला लागलं की अनॉर्मस, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढं सगळं मिळतं. घराच्या मागे सिक्युरिटी फिलिंग आहे, कारच्या मागे लक्झरी फिलिंग आहे, ज्वेलरीच्या मागे शो ऑफी फिलिंग असू शकते. तर ते फिलिंग जर आधी आणलं ना तर ते मिळणं सहज शक्य आहे. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी इन दिस वर्ल्ड. 99.99% एनर्जी आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये. त्यातला एक छोटासा भाग आहे पृथ्वी. आपल्याबरोबर आहेत मिसेस माधुरी बोंद्रे. एक्झॅक्टली पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? जे पाहिजे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्याचकडे लक्ष द्यायचं. टॉक्सिक पॉझिटिव्हिटी कशाला म्हणू शकतो आपण? खूप इच्छा ठेवून, एक्सपेक्टेशन ठेवून केल्यावर गोष्टी होत नाहीत. फक्त मनापासून केल्याने त्या होतात. मला पैसे हवेत का मला पैसे मिळालेत हा विचार करायचा. मला पैसे मिळालेत या भावनेमध्ये जगता आलं तर ते मिळायला सुरुवात होतात. मिळणारेत ह्याने सुद्धा ती मिळणारेचीच फ्रिक्वेन्सी राहते. जेवढी रिस्कची कॅपॅसिटी तेवढीच सक्सेसची कॅपॅसिटी आहे. आपल्यातला देव म्हणजेच तो आत्मा, तीच ऊर्जा, ती मार्ग आपल्याला दाखवत असते, पण आपण त्याला दाखवूच देत नाही. इतकी बडबड आपल्या मनात चालू असते. स्वामी रामा हे आपल्या इथले मेडिटेटर होऊन गेले. त्यांच्या श्वासांवर एवढा कंट्रोल होता की त्यांनी प्राण बाहेर काढून आतही घेतला होता. युनिव्हर्सशी आपण कसं कनेक्ट करू शकतो तर या 6 गोष्टींनी. सेल्फ लव्ह म्हणजे असा अर्थ होतो का की बाकीच्या लोकांकडे मी लक्ष नाही देणार? काय ऍडवाइस द्याल जे स्वतः लूप मध्ये अडकलेत? बायकांमध्ये काय येतंय गिल्ट? किड्स झाल्यानंतर जास्त येतं ते गेलं. सो सर्वात आधी मला ॲक्च्युली विचारायचं आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग आपण खूपदा ऐकतो, तर एक्झॅक्टली पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? आणि बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आमचे बरेच फ्रेंड्स पण आहेत जे असं म्हणतात की नाही हे आहे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम, पण मी दुर्लक्ष करणार आहे, मी फक्त पॉझिटिव्ह विचार करणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे फक्त प्रिटेंड करणं की सगळं आता पॉझिटिव्ह आहे, की एक्झॅक्टली काय? सो पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणायचं झालं तर जे पाहिजे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्याचकडे लक्ष द्यायचं. ओके. मन कसं काम करत असतं, जे पाहिजे त्याच्या दुसऱ्या बाजूकडे, म्हणजे मला हे नकोय हे जास्त रिपीट करत असतं. तर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे जे पाहिजे त्याच्याकडे लक्ष देणं, फक्त तेवढंच, आणि बाकीचं विसरून जाणं. आणि तेही धरून नाही ठेवायचं. मला एखादी गोष्ट हवी आहे, मटेरियल असू दे किंवा आनंदासाठी असू दे, फिरायचं असू दे किंवा काही, तर अशा गोष्टींमध्ये आता समजा मला एखादा अवॉर्ड मिळायला हवं. आता हे मटेरियल पण नाही, हे स्वतःची इच्छा झाली. मग ते अवॉर्ड मिळायला हवं ही गोष्ट आहे, पण मग मी मिळालं आहे ह्या अशा दृष्टीने, ह्याला अफर्मेशन म्हणतात, मिळालं आहे हे म्हणत राहणं स्वतःच्या मनात. ओके. आणि ते इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन करणं की स्टेजवर गेले आणि ते अवॉर्ड घेतेय. ओके. हे आणि त्या दृष्टीने जे करायला हवं तो प्रयत्न करणं. ओके. म्हणजे हे कोचिंग मधलं मी एक्झाम्पल देते. मला जेव्हा सुरुवात केली मी, तेव्हा माझे मेंटर जे आहेत त्यांनी अवॉर्ड्स ठेवलेले आहेत की 10 लाखानंतर 1 करोड नंतर 1, 10 करोड नंतर 1, अशी अवॉर्ड्स आहेत वेगवेगळी त्यांची. ओके. मग जेव्हा मला पहिलं अवॉर्डचं होतं डोक्यामध्ये, तेव्हा ते व्हिज्युअलायझेशन करून घ्यायचे. त्यांच्याचकडे आहे ते मेडिटेशन, ते रोज आमचं करून घेतात. तर ते मी रोज बघायचे की मी गेले स्टेजवर, मी गेले, पण ते मिळवायसाठी मला काय करायला हवंय एवढंच डोक्यात होतं. आणि मग माझ्या कंटिन्युअस डोक्यात मी फक्त कोचिंगमध्ये कसं पुढे जाऊ शकते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचू शकते. ओके. मग त्याच्यात होतात चुका, मी असं नाही म्हणत. मी पहिला पॉडकास्ट व्हायरल झाला 2024 मध्ये, तेव्हा असं झालं होतं की वा आता व्हायरल झालाय, मग आता काय सारखे येत राहतील लोक, सो थोड्या थोड्या दिवसांनी दुसरा करू, असं झालं होतं डोक्यामध्ये माझ्या. देन आय टूक अ गॅप काइंड ऑफ थिंग. ते परत बॅक गेलेलं दिसलं मला. सो कंटिन्युअसली त्याच्यामध्ये राहणं हा महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. मग नंतर मला कळलं की लगेच इगो येतो. कोचिंग कुठच्याही गोष्टीमध्ये इगो आला की संपतो विषय. हा इगो म्हणजे मग एवढेच फॉलोअर्स आहेत, मग मी कशाला जाऊ, हा तेव्हा प्रायमरी लेवलला. आता माझं चांगलं हे झालंय ना प्रायमरी लेवल. आणि आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला फॉलोअर्स असतील की तुम्हालाही सॅटिस्फॅक्शन होतं, आणि समोरचा माणूस जरी म्हणजे एखादा समोरचा एकदमच जो शिकलेला आहे आणि एखाद्याला खूप फॉलोअर्स आहेत, खूप फॉलोअर्स आहेत त्याच्याकडे झुकलेली दिसतात माणसं. हो तेच होतं. मग फॉलोअर्स आहेत, मग मी जाते
असं. आणि थोडंसं एनर्जी मॅच पण व्हायला लागतं, समोरचा बोलणारा माणूस कसा आहे याच्यावरही थोडं ठरतं. तर काही याच्यामध्ये असं कोणी येऊन फोन करायचं की हा तू चॅनल सुरू पण नाही झालंय आणि या म्हणे. म्हणलं थोडं तरी पाहिजे, अशी सिच्युएशन होती. म्हणलं सुरू झाले असेल म्हणजे फॉलोअर नसले चालतील पण माणूस समोरचा योग्य पाहिजे, एवढंच माझ्या डोक्यात नंतर कळलं मला. मग मात्र मी ते सगळे क्रायटेरिया सोडले आणि जी अपॉर्च्युनिटी समोर येईल ती घेत गेले. म्हणजे जिथे जिथे बोलावलं, जिथे पेड होतं, जिथे नॉन पेड होतं, सगळेच असतात प्रकार. सो बोलावलं, मी करायला लागले आणि आजपर्यंत करतेच आहे. म्हणजे 34-35 पॉडकास्ट झाले त्याच्यामुळे. आणि लाईक अफर्मेशन किंवा मी मॅनिफेस्टेशन म्हणते, तर माझी इंटेन्शन क्लिअर असतात. हे करून काय करायचे, 4 नवीन लोकांपर्यंत पोहोचणे. आता कमी फॉलोअर्स त्याचं काहीच नसतं, युट्यूबवर कितीही लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण प्रत्येक माणसाचा झोन वेगळा असतो, म्हणजे प्रत्येक माणसाचे फॉलोअर वेगळे असतात बेसिकली, किंवा एरिया वाईज वेगळे असतं. त्यामुळे मी जास्त 4 लोकांपर्यंत पोहोचते ना, एवढाच हेतू ठेवून मी जायला लागले. आणि तेव्हाच ते सक्सेसही सोबत यायला लागतं जेव्हा हे करतो. सो या पद्धतीने केलं. म्हणजे काय, मी फक्त पॉझिटिव्ह विचार केला त्याच्याबद्दल की हे वाढत जायला हवंय. मला काय हवंय, फेमस व्हायला हवंय, कारण हे लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक कोर्स करायला येणार. सो आय शुड बी दॅट. मार्केटिंग करणं हे स्वतःला विकता यायला पाहिजे असं म्हणतात, तर तसं मार्केटिंग ते झालं पाहिजे. मग त्यावेळी जो समोर येईल, जी गोष्ट समोर येईल, जो माझा इंटरव्ह्यू घ्यायला तयार आहे, त्यांच्या सगळ्यांकडे गेले. आताही जाते मी, कारण काय शेवटी अगेन मला जगभरात पोचायची माझी इच्छा. मग काय जिथून पोचेन तिथून. म्हणजे असं नसतं की कुठेतरी आपण अडवलं स्वतःला की तिथे आपण बॅक येतो. सो पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे फक्त आपल्याला जे हवंय त्या दृष्टीने पुढे जाणं. ओके. आणि मग टॉक्सिक पॉझिटिव्हिटी कशाला म्हणू शकतो आपण, की बाबा हा उगाच म्हणजे अरे हे कर ना, तुला करायचंय पण तू करत नाही, उगाच नुसतं पॉझिटिव्ह बोलतं पण करत काहीच नाही. जसं आता बऱ्यापैकी युट्यूबर्स जे आहेत ते म्हणजे जाणले जातात या गोष्टीसाठी की ते टॉक्सिक पॉझिटिव्हिटी दाखवतात. उदाहरणार्थ माझ्याकडे खूप भारी कार आहे आणि तुम्ही पण घेऊ शकता, तुम्ही हे करा ते करा, ह्या ज्या गोष्टी ह्या खूप झाल्यात या. आणि याच्यामध्ये बरेचसे लोक भरडले गेलेत. म्हणजे उगाच लोक कुठेतरी पैसे देऊन किंवा कुठेही तिथं त्यांची एक्सपर्टीज नाही किंवा त्यांना इंटरेस्टच नाही त्या फील्डमध्ये, पण जस्ट बिकॉज या युट्यूबरकडे एवढी मोठी कार आहे आणि ह्यानी 1 वर्षात केलंय म्हणून ते करायला जातात. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोक अडकतात. आता युट्यूबवरती सक्सेस रेट सुद्धा फक्त 8% आहे. 8% लोक आहेत जी कमवू शकतात, त्यांना त्यांचं घर चालेल एवढं. ओके ओके ओके, आलं लक्षात. सो टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणायचं झालं तर मी तसं बघितलंय. जेव्हा स्ट्रगल फेजमध्ये असतो ना माणूस, कोणीही, म्हणजे घरी बसून काय करता येणार ते युट्यूब, असं एक हे होतं. आणि ह्या ह्याच्यामध्ये मी पण 17-18, म्हणजे मी म्हणलं ना, मी खूप वर्षांपासून याचा विचार करते, पण जमेल नाही जमेल ह्या सगळ्या भानगडीत मी पण होते आधी. आता मी त्याच्यामध्ये नाही, मला जे करायचं ते जमणारच ह्याच्यामध्ये असते. पण तेव्हा असं होतं. मग तेव्हा वेगवेगळे व्हिडिओ बघितले जायचे. मग एक व्हिडिओ टाकला की कसा व्हायरल करायचा ह्याच्यावर बघितलं जायचे. आणि लोक पैसे मिळवण्याकरता तुम्ही फक्त एवढं करा असं व्हायरल होतं, असे व्हिडिओ आहेत. त्याला तुम्ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी, बरोबर आहे तुमचं म्हणणं ते. सो असे मी खूप बघितलेत. काही लोकांना खरंच मिळालेही असतील पैसे, आय डू नॉट ॲग्री. म्हणजे असं काही नाहीये की नाही नसणारच आहे, पण ते त्यांना पैसा मिळावा म्हणून ते करत होते. सिम्पल आहे. सो हे रिअलायझेशन येणं गरजेचं असतं. प्रत्येक जण इथे काय करतोय, स्वतःला पैसा मिळावा म्हणून जगतोय किंवा काम काहीतरी करून मिळालं पाहिजे. मी काही लोक बघितलेत युट्यूबवर, म्हणजे जस्ट इंस्टाग्राम रील कसं व्हायरल करायचं, चेहरे कशी भाषा पण विशेष नसते आणि कोणी काहीही करत असतं, हे सुद्धा बघितलंय. आणि मग तेव्हा ट्राय करून बघितलं, तसं काहीच होत नसतं. जेव्हा तुम्ही अनइंटेन्शनली, म्हणजे लिटरली सांगू का, एखाद्याने यूट्यूब चॅनल केलं फक्त मेमरी फोनमधली भरण्याच्या ऐवजी मला मेमरीज राहतील या हेतूने चालू करायचं, सिम्पली खरं म्हणायचं तर. खूप इच्छा ठेवून, एक्सपेक्टेशन ठेवून केल्यावर गोष्टी होत नाहीत, हे मला समजलंय. फक्त मनापासून केल्याने त्या होतात. म्हणजे मला काहीतरी खरंच मनापासून आहे की ह्याचा मला उपयोग झालाय, तो सगळ्यांना होईल म्हणून मी व्हिडिओ टाकतेय, हा जर विषय केला तर ते आपोआप व्हायरल जातं.
आणि कन्सिस्टन्सी तो एक महत्वाचा भाग आहे. बरोबर. आमचे ऍक्च्युली काही फ्रेंड्स होते की आम्ही 2019 मध्ये सुरू केलं ना युट्यूब, तर मग असे काही फ्रेंड्स होते की अच्छा आता हिचे 1,00,000 सबस्क्रायबर झालेत आणि बऱ्यापैकी पैसे पण येत आहेत, तर चला आपण पण करूया असं म्हणून फुल एकदम जोशात त्यांनी सगळे कॅमेरा घेतले, इक्विपमेंट्स घेतले आणि सुरू केलं युट्यूब. एकीने तर फॅशनचं करायला घेतलं होतं युट्यूब. तर मग ती काय करायची, एव्हरी वीक ते हॉल करतात ना की मिंत्रामधून हे 5 कुर्ती मागवले, त्याच्यावर एक व्हिडिओ. मग तिने ते फॅशनवाले व्हिडिओ सुरू केले. एव्हरी वीक एक व्हिडिओ जायचा आणि एव्हरी वीक म्हणजे रोज 5 नवीन कपडे तरी असायचे त्या हॉलमध्ये. असं तिने 3 महिने वगैरे केलं आणि नंतर ती ड्रेनहून सोडून दिलं. म्हणजे तिला असं वाटलं की चला हिने केलंय बाबा युट्यूब, तर आता आपल्याला पण जमेल, आपण करू. कारण का मला वाटतं की त्यांचा मोटिव्हच क्लिअर नव्हता की का करायचंय बाबा, की फक्त एकच आहे की नाही चला डे 1 पासून मला पैसे मिळायला पाहिजे. तर तसं नाही होणार. तर मोटिव्ह क्लिअर पाहिजे की तुम्ही समोरच्याला काय देताय, काय व्हॅल्यू देताय. तर समोरच्याला आवडणार आहे का मी फक्त माझंच दाखवत बसली की माझ्याकडे हे माझ्याकडे ते, पण समोरच्याला काय फायदा आहे जे बघतायत ते. सो आय थिंक ते पण मॅटर करतं. काहीतरी व्हॅल्यू दिली की व्हॅल्यू मिळते वापस. हाच विषय आता आहे. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग विषयीच मला फक्त अजून थोडीशी क्लॅरिटी हवी आहे. तर पॉझिटिव्ह थिंकिंग नक्की कुठल्या भागामध्ये मी करावं असं तुम्ही सजेस्ट करता? जसं की आता ह्याच आपल्या ह्या विषयाप्रमाणेच की माझं ह्याच्यामध्ये मला हे शूटिंग वगैरे मला काय आवडत नाही समजा, पण मला युट्यूबर बनायचंय. तर मी तिथे पॉझिटिव्ह थिंकिंग करत बसू का मला या गोष्टी येतात आणि या जमतायत? कारण मला युट्यूब मधून दिसते की लोकांकडे खूप कार्स वगैरे येतात, खूप व्ह्यूअर्स येतात, फॉलोअर्स येतात, त्यांना खूप फॅन्स वगैरे होतात. मी एकदम चार्जड अप आहे आतमध्ये, पण मला हे शूटिंग वगैरे आवडत नाही. वर्सेस मला काहीतरी वेगळं आवडतं, समजा ड्रॉइंग आवडतं. तर मी पॉझिटिव्ह थिंकिंग कुठे? कारण माझा इथं पण ओढा दिसतोय आणि तिथे ओढतं. कारण मला पैसे तर हवेत, मला फेम पण हवाय, ऍट द सेम टाइम मला चित्र पण काढायला आवडतं. तर मी कुठे नक्की आणि पॉझिटिव्ह ह्याच्यात मला वाटते पॉझिटिव्ह थिंकिंग येणार का इकडे मॅनिफेस्टेशन येणार? म्हणजे हे त्याचा अजून आपण पुढे घेऊया. तो फरक मला जाणून घ्यायचा की पॉझिटिव्ह थिंकिंग काय, मॅनिफेस्टेशन काय, आणि सिक्रेट मध्ये जे आपण काय म्हणतो त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन ही कन्सेप्ट काय, ह्या तिन्ही मला नंतर आपण करूयात पुढे. हो. आता तुम्ही जे म्हणलात ना की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे आपल्याला जे आवडतं ना ते करावं, हो, त्याच्यात सक्सेस मिळतं. अच्छा. आणि त्याचं करिअर बनवलं तर अजून जास्त सक्सेस मिळतं. फॉर एक्झाम्पल मी सुद्धा दुबईमध्ये होते. माझ्या भावाने मला शेअर मार्केटचं शिकवलं होतं. ऑफकोर्स मी पण तेव्हा ट्रायल अँड एरर चालू होतं. जॉब नाही करायचंय मला पहिल्यापासून डोक्यात होतं, पण जॉब तर करायलाच होता. कम्प्युटर इंजिनियर पण आहे, सलग एक्सपिरियन्स आहे, कुठे गॅप नाहीये. सो सगळंच होतं तेव्हा. माइंडसेट होते हे सगळं, एक्सपिरियन्सचं काही मॅटर नसतं, पण असतो तो माइंडसेट. पण तेव्हा शेअर मार्केटचं शिकवलं होतं. लॉस झाले तरी करायचंच, शिकते झालं. मग त्या ह्याच्यावर मिळत होते पैसे, नाही असं नाही. त्यामुळे मी आले पुण्यात, एक आधार की ह्याच्यातनं पैसे मिळतात, नाही असं नाही. पण आल्यानंतर रिस्क केवढी आहे हे मला जाणवत होतं की एकतर यू शुड बी व्हेरी गुड अबाउट इट, की तुम्हाला ते नीट यायला पाहिजे. माइंडसेटही लागतो शेअर मार्केटमध्ये. पण मला जे कळत होतं की मी लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये चांगली आहे, किंवा मी कोचिंगमध्ये चांगली आहे, आणि मी इतकी रमते त्याच्यामध्ये की मला दुसरं काही करावं असं वाटत नाही. हे बोलायला बसलो की आजचे पण इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. याच्यामध्ये तुम्ही काही विचारा, आय कॅन आन्सर एनिथिंग इन दिस, असं आहे. ही गोष्ट असेल ना तर त्याचं करिअर म्हणून निवड करावी. कारण मलाही दादा म्हणत होता माझा शेअर मार्केटचं कर, हे ते त्याला आवडतं म्हणून तो मला म्हणत होता. म्हणलं ती तुझी चॉईस आहे, ती माझी चॉईस नाही आहे. कारण मला ते नाही जमत, किंवा मला ते रिस्कमध्ये राहणं आवडत नाही. सिम्पल आहे. त्यापेक्षा थोडे दिवस मला कष्ट असतील, पण एकदा सुरू झालं की माझ्याकडे रोजच पैसे यायला लागतात, किंवा शेअर मार्केटपेक्षा सुद्धा डबल ट्रिपल माझ्याकडे येऊ शकतात. हे मी विचार तेव्हा केला होता. लिटरली दॅट इज हॅपनिंग नाऊ. म्हणजे माझ्या सेकंडचे पैसे येतात असं मी पहिल्यापासून अफर्मेशन ठेवले. दिवसापर्यंत तर आलंच आहे, सेकंडचे सुद्धा येतीलच कधी ना कधी. म्हणजे इट टेक्स टाइम. आपल्या प्रभावाप्रमाणे, म्हणजे आपली एनर्जी जशी वाढते, जसं काम चांगलं होत जातं, तसं लोकांना आवडत जातं, तसं गोष्टी. कारण सगळ्यांच्या फायद्याच आहे. फक्त हे मला अनुभव आलाय म्हणून मी सांगतेय, पण ह्याच्यात डीप केवढं नॉलेज आहे. म्हणजे फक्त मनात आपल्या आत गेलं की सगळं मिळतं, एवढं सिम्पल हे आहे. तर आपल्याला जे आवडतं ते केल्याने फायदा जास्त आहे, भपक्याबरोबर जायचं नाही. हे मी सुद्धा विचार करायचे आधी की युट्यूब चॅनल काढायचं. मी सुद्धा प्रयत्न केला होता. माझा फॅशन ब्रँड होता जो म्हणजे
त्याच्यामध्ये मला जमतं कारण तीही आवड आहे पण त्याच्याही पुढची आवड ही आहे म्हणजे ते कन्फर्मेशन स्वतःकडे घ्यावं लागतं आपल्याला की मला फॅशन आवडतं म्हणजे कपडे हा विषय प्रचंड आवडीचा आहे चॉईस पण चांगली आहे आई डिझायनर आहे त्यामुळे आईला ते जास्त चांगलं येतं त्याच्यानंतर थोडं माझ्याकडे पण आलंय पण तिच्या एवढं नाहीये माझ्याकडे तरी सुद्धा सो शी वॉज देअर टू सपोर्ट म्हणून मी ते चालू केलं होतं पण मी प्रेग्नंट होते त्यामुळे मग मी ते थांबवलं कारण सगळ्या जॉब पण होता हे पण होतं मग ते सगळे एकत्र होत नाही आणि मेसअप होतो सगळ्या गोष्टीचा मग हे क्लॅरिटी हळूहळू येत गेली की एक गोष्ट बेस्ट केल्यानंतर फायनान्स तुम्ही देऊ शकत असाल तर एकदा आलं ना सक्सेस की पैसाही येतो आणि मग तुम्ही 4-15 बिझनेस काढा काही फरक पडत नाही पण एकात व्यवस्थित झालं पाहिजे आता माझ्या आयुष्यासाठी माझं कोचिंग हे कायमचं आहे मी सोडणार नाही त्या आयुष्यभर कारण इट इज युजफुल बरोबर जेव्हा ज्याला समजेल तेव्हा त्याचं चांगलं आहे आयुष्य असं म्हणते पण त्याच्याबरोबर मला बऱ्याच गोष्टी आवडतात त्या आता सुरू व्हायला लागल्या ओके सो आधी फोकस ऑन एक गोष्ट म्हणजे ह्याच्या क्वेश्चन मध्ये आधी फोकस ऑन ड्रॉइंग युट्यूब आणि ड्रॉइंग आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे जे मनापासून करतो ना आणि ती आपल्याला मुळात येत असतं प्रत्येक माणसाची एक स्पेशालिटी देवाने देऊन पाठवलेलीच आहे ती शोधावी लागते त्याच्यात काम करायला लागलं की अनॉर्मस म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढं सगळं मिळतं बरोबर थोडक्यात आपल्याला जी आवडती गोष्ट जी करायची वाटते त्याच्यावर पूर्ण फोकस करून त्या गोष्टीच्या मागे लागणं बरोबर योग्य आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ऍटलिस्ट पॉझिटिव्ह थिंकिंग आणून मला इकडे ह्या समजा कॉम्पिटिशन्स आहेत किंवा ही वॉन्ट्स टू सेल द पेंटिंग्स किंवा तुम्ही त्याच्यामध्येच असा विचार करू शकता की ह्याचं मी करिअर कसं बनवू शकते सो त्याच्यातनं व्हॉट एव्हर यू थिंक कॅन हॅपन हे मी सांगते तर तसंच आहे ड्रॉइंग मध्ये सुद्धा यू नेव्हर नो काहीही प्राइस असतात ड्रॉइंग्सची म्हणजे ते मन लावून काढलेले काय काय भारी पेंटिंग्सचे असतात ना करोडोमध्ये सुद्धा मी ऐकलेले आहेत लाखांमध्ये सुद्धा ऐकले आहेत एवढे असतात सो ऑफकोर्स त्या स्टेप यायला वेळ लागतो पण यू कॅन स्टार्ट विथ वर्कशॉप्स त्याच्यात इन्स्टंट मनी आहे जेव्हा तुम्हाला खरंच मनापासून येत असतं तेव्हा हे होऊ शकतं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं आता मला बिझनेस म्हणजे मी बिझनेस बॅकग्राऊंड मध्ये नसूनही मला आता प्रत्येक गोष्टीतनं बिझनेस कसा वाढवायचा याच्या आयडिया येतात इतक्या फटाफट येतात मलाच कधी कधी नवल वाटतं असं कसं जसं आत्ताही बोलले मलाच एकदम डोके खरंच पेंटिंग हा विषय खूप डीप आहे म्हणजे पटकन सेल होतील पण दुसऱ्यांना जर शिकवलं काढायला तर ते तुमचे क्लासेस सुरू होतात आणि आता ते आहे चालू की सोपी ड्रॉइंग तुम्ही कॅनव्हासवर काढू शकता कोणीही काढू शकतं बरोबर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली आम्ही काय करायचं म्हणजे मला पैसे हवेत का मला पैसे मिळणार आहेत हा विचार करायचा का मला पैसे मिळालेत पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नाहीये हे पैसे जे तुम्हाला एक्झाम्पल आहे दुसरं काही आपण पैसेला रिप्लेस करून घेऊ आता नाही पैसे ठीकच आहे मला पैसे मिळालेत या भावनेमध्ये जगता आलं तर ते मिळायला सुरुवात होतात हे म्हणायचंय मिळणार आहेत ह्याने सुद्धा ती मिळणारेचीच फ्रिक्वेन्सी राहते मिळालेत म्हणजे त्याची हे फ्रिक्वेन्सी चेंज होते हे फिजिक्स आहे सगळं क्वांटम फिजिक्स आहे पण ते आपल्यामध्ये काम करतं कारण एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी इन दिस वर्ल्ड आपल्या जगामध्ये सगळं एनर्जीचं बनलंय 99.99% एनर्जी आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यातला एक छोटासा भाग आहे पृथ्वी डॉट म्हणजे असं झूम करून बघितलं ना त्या जगात एवढंच आहे आणि आपण त्यातलेही 0.1% पॉईंट कितीतरी पण असं म्हणायला हरकत नाही अशी असंख्य लोक आहेत जगामध्ये असं तर आपण जे पैसे जे म्हणतोय ना ते मला मिळालेत ह्या फ्रिक्वेन्सीवर आलो तर ते मिळतात मिळणार आहेत म्हणलं की ते मिळणार आहेत वर राहतं मिळावेत म्हणलं तर त्याच्यातच राहतं सो मिळालेत याचा अर्थ ती फिलिंग आपल्या मनामध्ये आणि जगात आपल्याला काय करायचं म्हणजे आपण जगतो काय तर फिलिंग जगतो घराच्या मागे सिक्युरिटी फिलिंग आहे कारच्या मागे लक्झरी फिलिंग आहे आणि असं ज्वेलरीच्या मागे शो ऑफ फिलिंग असू शकते असं बऱ्याच काही गोष्टी असतात मुलांचे बाईक्स ते पण शो ऑफ असतो कार्स लक्झरी असते म्हणजे मुलांना आवडते असं म्हणायला तर ह्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे ना काहीतरी फील करायचं असतं आपल्याला आणि त्यासाठी घ्यायचं तर ते फिलिंग जर आधी आणलं ना तर ते मिळणं सहज शक्य आहे आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात सहज होत असतं जस्ट वी डोंट नो कारण आपण कॉन्शियसच नाही आहोत स्वतःबद्दल म्हणजे एखादी गोष्ट
चा प्रॉब्लेम मध्ये आलो आपण की त्याच्यातनं सोल्युशन काढायला आपण जी जान लावतो स्वतःचं आणि तेव्हा त्याचं सोल्युशन निघतं. मग तेव्हा कसं झालं असा आपल्याला प्रश्न पडतो. ते हे झालेलं असतं की फिलिंग स्ट्रॉंग असते तेव्हाची की मला हे आज मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी मी जॉब करण्यासाठी जेव्हा असं हातातोंडाची म्हणजे मला आता पैसे मिळालेच पाहिजेत अशी ज्याची परिस्थिती असेल, म्हणजे फॉर दॅट मॅटर माझ्याही सुरुवातीला मला सहज मिळाले पण तरी सुद्धा TCS मध्ये जॉब होता पण मला सॅलरी चेंज हवा होता, तिथे काही होत नव्हतं. मग HCL मध्ये म्हणजे दुसरा जॉब होता तर मी जॉब सहज सोडून दिला होता. माझा तो स्वभाव आहे. म्हणजे मला माहिती आहे की मिळणार आहे. एक्सपिरियन्स एवढा कोण नाही घेणार मला. मी ह्या सिंपल ह्याच्यामध्ये लोक प्रचंड टेन्शन मध्ये जातात. म्हणजे असं दुसरी ऑफर नव्हती आणि तरी सोडला होता. ओके. मी चिल मध्ये सोडला होता. 3 महिने व्यवस्थित नोटीस पिरियड देऊन हे केलं होतं. त्यानंतर पुढे 3 महिने मी सुट्टी घेतली व्यवस्थित. लग्न ठरलं होतं माझं 14 मध्ये. तर ते परत सुट्टी एवढी मिळणार नाही, आईकडे राहायला वगैरे असं हे झालं होतं. कारण देवरुखला होते तेव्हा आई बाबा. आता पुण्यात असते माझी आई, बाबा नाहीयेत. पण तेव्हा त्या विचाराने मी सोडला आणि जॉब मला मिळणार आहे या ह्याच्यावर होते. आणि नोव्हेंबरमध्ये 3 महिने होत होते. ऑक्टोबर एंडिंगला मला इंटरव्ह्यू कॉल आला. आता हा जॉब मला पाहिजेच ह्याच फ्रिक्वेन्सीमध्ये इथे आले होते. मी तोच जॉब मिळाला. वा. सो ते कसं होतं मला पाहिजे ही मनापासून जी फिलिंग होती ना की आता नाही बसायचे, झाली मला जेवढी एन्जॉय मज्जा करायची ती तेवढी करून झाली. आता नाही बसून चालणार आहे मला, मला पाहिजेच मिळायला. हे जेवढं मनापासून असेल आणि निगेटिव्ह थॉट्स मागे नसतील तेवढं लवकर ते मिळतं. आणि मन मात्र निगेटिव्ह विचार करतच. म्हणजे जे लोक म्हणत असतील की हो मी पण विचार केला होता मला पाहिजे पण मला ते नाही मिळालं, मग कदाचित त्यांच्या बॅक ऑफ द माइंड असेल की ठीक आहे हे नाही तर हे करू ना, ते असेल म्हणून तुम्हाला ते मिळालं नाही. विथ क्लॅरिटी एकच गोष्ट फिक्स असली पाहिजे की हे मला मिळालंय, हे मला पाहिजे. ओके. तर त्याच्यासाठी आपल्याला गोष्टी वर्कआउट होतात. लाईक इंटरव्ह्यू खूप भारी वगैरे काही नव्हता माझा, मला मिळाला जॉब. ओके ओके. आता म्हणजे ह्याच प्रश्नावरती आणखी मी थोडस डीप जातो. तो म्हणजे आता ही पण मला खूपदा सांगत असते की रे तुझ्याकडे ह्या गोष्टी नाही येत ना. मी जनरली असं आहे की मला जे समोर आहे माझ्या ती माझी परिस्थिती मी ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यानंतर मला काय करायला पाहिजे याच्यावरती मी जास्त विचार करत असतो आणि मी त्याचाच विचार करत असतो. उदाहरणार्थ समजा एक गोष्ट माझ्याकडे नाही, आपण एक कार पकडूया. माझ्याकडे BMW नाही आता त्यामुळे नाही माझ्याकडे आणि मला ती हवी आहे. ठीक आहे, पण सत्य परिस्थिती ही आहे की ती आता माझ्याकडे नाहीये आणि मी खूप काहीतरी वेगळं काम करेन, खूप पैसे मिळतील तेव्हा मला ती घेता येईल. हिचं म्हणणं असं आहे की नाही ती गाडी, किंवा तुमचं आता जसं म्हणण्यात आलं की नाही ती गाडी आहे तुझ्याकडे, असाच तो विचार कर. मी म्हणतोय की मी माझ्या स्वतःशी खोटंच बोलू शकत नाहीये ना, मग मी ही पॉझिटिव्हिटी कशी आणायची? तेच मी सांगितलं आता. फिलिंग, लक्झरी फिलिंग हवी असते. तर ती फिलिंग मनामध्ये जर आणता आली की आत्ता नाहीये ऍग्रीड पण हवी आहे आणि कधीपर्यंत हवी आहे हे काहीतरी सेट करून ठेवायला पाहिजे. आणि ते सेट केल्यानंतर त्याच्या दृष्टीने मला काय काम करायला हवंय हे लॉजिकल झालं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या भाषेत तुम्ही विचार केला तुम्हाला BMW हवी आहे, आस्क म्हणजे विचारलं, त्याच्यानंतर फिलिंग आणलं त्याच्याबद्दलचं की हा मी बसल्यावर मला कसं, मला खूप मजा येते. मी रिसेंटली मला मर्सिडीज घ्यायची आहे, म्हणजे घेतेय मी, तर त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट ड्राईव्ह करून आलो. तर त्याची जी लक्झरी आहे ती फील करायची होती आधी. फक्त लक्झरी आहे कारमध्ये, काही वेगळं नाहीये. म्हणजे हे सुद्धा मला कळलं. बसल्यावर नुसतं बाजूची बटणं दाबली की सीट मागे जाते पुढे, ही लक्झरी आहे त्याच्यामध्ये. खरं ती फील करायची म्हणून कार हवी आहे. मग तिथे जाऊन बसून आलो की ते फील होतं. सो विषय काय होतं, ती जाऊन बसून आल्याची जी फिलिंग आहे ना ती आणणं गरजेचं असतं. विश्वास असला पाहिजे त्या गोष्टीवर. यू आर लॅकिंग इन विश्वास असं मला वाटतंय त्या केसमध्ये, की मी करू शकतो आत्ता. अच्छा, तुम्ही पुढे करू शकताय, मी आत्ता करू शकते, हा विश्वास असला पाहिजे. आणि तो विश्वास, बिलीफ चेंज करता येतात इमिजिएटली.
की जरी नसला तरी तो आणता येतो. त्याच्यासाठी टेक्निक्स असतात. कारण प्रत्येक गोष्टीत असं आहे की तुम्ही जर विश्वास ठेवला तर ती गोष्ट लगेच होऊ शकते. तुम्ही नाही ठेवला विश्वास तर ती नाही होणार आहे. इट इज दॅट सिम्पल. कोणत्याही याच्यात असू दे. मला 1 लाख रुपये मिळतात, मला 10 लाख रुपये महिन्याला हवेत, हा जर विचार असेल तर तो होणार आहे. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वासच नाही ठेवू शकत की 10 लाख कुठनं मिळणार आहेत, एवढं थोडी मिळतं, तर नाहीच मिळणार. एक्झॅक्टली. सो ही फ्रिक्वेन्सी स्वतःला थोडी चेंज करावी लागते. मग मी ते 10 लाख मिळवण्यासाठी किती प्रकारे काम करू शकते, हा जर विचार आणला. जसं मी कोचिंगमध्ये मला 50 पर्यंत पोचायचे आता, तर मी ऑलरेडी 50च्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. पण मी काय चेंज करायला हवेत, तर मी जास्त लोकांपर्यंत पोचायला हवं. एक पॉडकास्ट माझा 10 लाख प्लस जायला हवा. आतापर्यंत 7-8 लाख प्लस एकत्र गेलाय 4 दिवसात वगैरे. सो 10 लाख प्लस जायला हवा. त्याच्यानंतर मला ऍडव्हर्टायझिंग वाढवायला हवी आहे. त्याच्यामध्ये पण पैसे द्यायला लागतात. म्हणजे असं विचार करून चालत नाही. पैसे मिळवायला पैसे द्यावे पण लागतात. ही माइंडसेट तेवढ्याच प्रकारे द्यावे लागतात. नुसतंच असं नाही, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावंच लागतं. मग तेही पण पहिल्यांदा जरा कठीण वाटतं जेव्हा नसतात तेव्हा. असल्यावर आपण सगळे लोक करतात, पण तेव्हाही जे बजेट ह्या माइंडसेटमध्ये असतात ना, ते नाही करू शकत तेवढ्या ह्याच्यामध्ये की कसं मग एवढेच घातले तर ठीक आहेत. जेवढी रिस्कची कॅपॅसिटी तेवढीच सक्सेसची कॅपॅसिटी आहे, हे धरून चालावं. जेवढी रिस्क जास्त घेऊ शकतो तेवढा सक्सेस. पण त्या रिस्क नंतर पॉझिटिव्ह राहायला लागतं, नुसतीच रिस्क घेऊन चालत नाही. सो आस्क, फिलिंग, भावना असलं पाहिजे, बिलीव्ह म्हणजे विश्वास असला पाहिजे. त्याच्यासाठी ऍक्शन काय घ्यायला पाहिजे, तर टेस्ट ड्राईव्ह ही ऍक्शन आहे त्याची. एखादा परफ्यूम आणून ठेवला म्हणजे आपलं स्वप्न असतं ना, असं मोठं काही घ्यायचं असलं की जेव्हा ते पहिल्यांदा करत असतो तेव्हा स्वप्न असतं. सो परफ्यूमच आणून ठेवला कारमधला, जो लावायचा आहे तो, किंवा कारमधल्या काही एक्सेसरीज तुम्हाला ज्या हव्या असतात त्या ऑलरेडी आणून ठेवल्या, ह्याला ऍक्शन म्हणतात. टेस्ट ड्राईव्ह करणे ह्याला ऍक्शन म्हणतात. आणि रिसिव्ह. सो ह्या 5 स्टेप्स आहेत आपल्याला समजण्यासाठी. पण देर इज नो टाइम एक्झिस्ट इन दिस वर्ल्ड. बाय 4D वर्ल्ड जे म्हणतात त्याच्याप्रमाणे असं म्हणलं तर वेळ ही आपण ठरवलेली आहे. डेट, टाइम, स्पेस हे सगळं आपलं आहे 3D वर्ल्डमध्ये. म्हणजे माणूस आपण पृथ्वीवर जगतोय ना, तर ते. पण क्वांटम फिजिक्स प्रमाणे गेलं तर त्याच्यामध्ये सायंटिफिकली प्रूव्हन पण आहे. आणि मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीमध्ये आपण काम करत असलो की वेळ पटकन जातो. हे वर्ष किती पटकन गेलं ना असं आपण म्हणतो. आणि जेव्हा डिफिकल्टीज असतात तेव्हा वेळ जायला जे वेळ जात नाही, तर तेव्हा आपण म्हणतो किती वेळ लागला. सो इट्स अ ओनली डिरेक्शन, इट्स नॉट टाइम. बाय फिजिक्स, क्वांटम फिजिक्सच्या याच्यामध्ये एनर्जी प्रमाणेच ते वर्कआउट होत असतं. सो टाइम ही कॉन्सेप्ट आपल्या कम्फर्टसाठी आपण आणलेली आहे की ही डेट आहे, ही वेळ आहे, या वेळेनुसार हे होतं. सो इफ यू थिंक क्वांटम जम्प असं म्हणतात त्याला, की आत्ता जर तुमच्या मनापासून ती फिलिंग असेल की मला कार पाहिजेच आणि ती काही करेल तरी आहे, ती मिळणारच आहे. युनिव्हर्स विल गिव्ह यू. म्हणजे लिटरली सगळे रूल्स चेंज होतात तुमच्यासाठी जेव्हा ती फिलिंग तेवढ्या फ्रिक्वेन्सीची असते. ते आणणं कठीण आहे. म्हणजे असं पटकन झालं असं नाही, ते प्रॅक्टिसने येतं. म्हणजे माझ्यासाठी आहे सोपं, मी असं नाही म्हणत. पण कसं असतं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सगळ्याचाच बॅलन्स आहे ना. मटेरियल पण आहे, स्पिरिच्युअल पण आहे, संसार पण आहे, सगळंच करायचं आहे म्हटल्यावर त्याच्या गोष्टींमध्ये जेव्हा आपली प्रायोरिटी असते तेव्हा आपण ते मनावर घेतो. सिम्पल आहे. आणि प्रायोरिटी प्रमाणे ते तितकं मनावर घेऊन आपण करूनही टाकतो. सो मर्सिडीज जेव्हा प्रायोरिटी होईल तेव्हा ती माझ्याकडे येईल झटकन, असं आहे. कसं होतं की ठीक आहे एवढं काय घाई नाही असं जेव्हा असतं तेव्हा नाही होत. आणि त्या फ्रिक्वेन्सीला मी खूप इतकी मनापासून असेन की नाही मला ते आजच्या आज पाहिजेच, तेव्हा मी काही करून प्रयत्न करणार आणि ते आज मिळवणार. मग जे तुम्ही म्हटलात फ्रिक्वेन्सी, तर मग काय म्हणजे कुठली म्हणजे कशी मी काय कोणत्या ह्याच्यात मापू, कुठली फ्रिक्वेन्सी? आणि मग म्हणजे त्यासाठी मेडिटेशन महत्वाचं आहे का अजून काय, कशी आणायची ती फ्रिक्वेन्सी? मेडिटेशनच आहे. पण आता एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी या 3 गोष्टी आहेत याच्यामध्ये वापरायच्या. विचार, विश्वास, कृती, एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, ह्या 3 पॅरलली जातात. युनिव्हर्समध्ये काय आहे, युनिव्हर्सशी आपण कसं कनेक्ट करू शकतो, तर या 4-6 गोष्टींनी. एनर्जी म्हणजे आपण जे बोलतोय चालतोय एनर्जेटिकली करतोय. मी जर असं सॅड व्हॉइसमध्ये म्हटलं तर ती एनर्जी नाही म्हणता येणार.
सो किंवा असं बोरिंग याच्यामध्ये काय चाललंय, मग ही एनर्जी नसते असं मे बी एक्झाम्पल येते. आणि आपण जे बोलतोय ते एनर्जेटिकली आहे. व्हायब्रेशन म्हणजे शब्द असतात आपले. बरोबर. आपण जे बोलतो, मनात बोलतो, बाहेर बोलतो, कोणाशी दुसऱ्याशी जाऊन बोलतो, सगळ्याच असेल, त्याला व्हायब्रेशन्स म्हणतात. रागाची एक व्हायब्रेशन आहे. राग आपण म्हटलं तरी आपल्याला जाणवतो, त्या शब्दाचं व्हायब्रेशन वेगळं आहे. आणि प्रेम या शब्दाचं व्हायब्रेशन वेगळं आहे. तसं ते व्हायब्रेशन म्हणजे काय, तर तेच की राग म्हणलं की आपल्याला कसं वेगळी शरीरामधून रिॲक्शन्स येतात, आणि प्रेम म्हणलं की वेगळ्या रिॲक्शन्स येतात. सो ती झाली व्हायब्रेशन, शब्दांची, वेगवेगळ्या शब्दांची वेगवेगळी व्हायब्रेशन्स आहेत. मी साऊंड इंजिनियर आहे, सो मी ह्या गोष्टी एक्झॅक्टली रिलेट करू शकतो. एनर्जी म्हणजे पॉवर. इफ यू पॉवर समथिंग, पॉवर एम्प्लिफायरला किंवा स्पीकरला पॉवर दिली की तो चालू होणार आहे. ओके, पॉवर ही झाली. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे त्यातनं तुम्ही काय आवाज काढणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला द्यावंच लागते. आणि व्हायब्रेशन म्हणजे येणारं साऊंड. एक्झॅक्टली त्याच गोष्टी आहेत. आपण बोलतो आणि आवाज ऐकतो, त्याच गोष्टी आहेत. फ्रिक्वेन्सी म्हणजे FM रेडिओ, यांनी सांगितलं तेही झालं. आणि FM रेडिओ जे आहे त्याच्यामध्ये ट्यून इन केलं की ते चॅनल लागतं. बरोबर. सो तुम्ही प्रायोरिटी कुठे दिली, त्याचं ट्यून इन कुठे झालं. आता ही मोजता येणं शक्य नाहीये. मोजता यायला खूप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जायला लागतं. तेवढं आपल्यासाठी संसारात राहणाऱ्यांना तेवढं इतकं पॉसिबल आय डोंट नो असेलही कदाचित, पण मी तिथे नाही अजून असं. सो त्या फ्रिक्वेन्सीला पोचायला म्हणजे उत्कटता किती आहे ती गोष्ट मिळवण्याची, असं म्हणू शकते मी त्या भाषेमध्ये. तर ते त्याची एक्साइटमेंट किती आहे मला, त्यावर डिपेंड करते फ्रिक्वेन्सी किती आहे माझी. आणि विचार म्हणजे हे सगळं मिळवण्याकरता विचार आपला असायला लागतो, काय मिळवायचंय त्याचा. मग मटेरियल सुद्धा असू शकतं, किंवा मला फेमसच बनायचंय, हाही एक विचारच आहे जगभरात. हा माझा विचार कधीच युनिव्हर्सला पोचलाय, त्या दृष्टीने काम चालू आहे माझं असं. सो विचार, विश्वास त्याच्यावर आहे माझा की मी पोचू शकते. बरोबर. आणि कृती म्हणजे मी जे काम करते त्याच्यासाठी. ओके. सो आय एम डुईंग पॉडकास्ट, आय एम डुईंग मार्केटिंग, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन. लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं चालू आहे, सगळंच आहे. मग तो फायदा होतो, मग लोक गुरु म्हणतायत, किंवा माझ्यातली जी एनर्जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोचते. मी सोर्स आहे त्याचा, हे मलाही माहिती आहे, कारण मी सामान्यच आहे. मी असं काही वेगळं कोणीच करत नाही जगामध्ये. फक्त समजतात स्वतःला, जो इगो असतो तोच असतो तो, की मी जास्त कमावते म्हणजे मी कोणीतरी आहे, किंवा कमावतो म्हणून कोणीतरी आहे. ही माणसाची वृत्ती आहे. दॅट इज नथिंग टू डू विथ युअर लाईफ. म्हणजे मी कोणीही असले, लोकांच्या आयुष्यात परिणाम जरी करत असले तरी मी सामान्य माणूस पहिली आहे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी चूज केले गेलेली आहे, किंवा सोर्स आहे, किंवा त्या साधनेमुळे ते मला मिळालं आहे. ओके. सो तो डाऊन टू अर्थ नेचर असेल तर नो वन कॅन ब्रिंग यू बॅक इन द नॉर्मल स्टेज. म्हणजे मी सक्सेस झाल्यावर फेल्युअर होईल का, ही जी भीती असते ती त्याला असते जे विचारांमध्ये अवघड करतात स्वतःचे विचार तसे असतात, तेव्हा ती फ्रिक्वेन्सी असते. जर मी असं म्हणते की मी सामान्यच आहे आणि मी आहेच खरंच, मी फक्त सोर्स आहे हे करण्याचा, माझ्याकडनं हे करून घेतलं जाते. आय लिटरली फील दॅट की आत्म्यापासून बोललं जातं जे म्हणतो ना, ते होतं माझ्याबरोबर. तर ते मेडिटेशन थ्रू कनेक्ट झालेलं आहे. मग ते साधनेमुळे ती गोष्ट आहे, आणि ती कायमची हवी आहे मला, आणि ती असणार पण आहे. पण याचा अर्थ ती कामाच्या वेळी काम, अदरवाईज मी माणूसच आहे. लोकांचा असा समज होतो की हे कोणीतरी वेगळे आहेत, वेगळं काही नाही. फेमस असेल मान्य आहे, पण शेवटी परिस्थितीने वेगळं होतं, बाकी काही वेगळं होत नाही त्याच्यामध्ये. माणसासारखी माणसंच असतात. हे रिअलायझेशन ज्या दिवशी ज्या माणसाला येईल त्या दिवशी त्याची ग्रोथ सुरू होते. माझ्या मते असं आहे की समजा मी एखादी गोष्ट करतो आणि मी त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट झालं. समजा हे ऑडिओ इंजिनिअरिंग साऊंड मी करतोय आणि मी एक्सपर्ट झालो. मला माहिती की बँड कसा वाजवल्यावर माझ्या माईक्समधून कसा आवाज येणार आहे आणि तो मला कसा PA मध्ये ऐकायला लावायचा सो दॅट सगळ्या लोकांना आवडेल. तर माझा बिलीफ आहे की तुम्ही मला तिथे उभं करा, मी काही करून तो शो करून देईल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मी तो त्याच कॉन्फिडन्सने करतो आणि तो शो होतो सुद्धा. आता अडचण येते जेव्हा मी नवीनच आहे आणि मला माहित नाही होईल की नाही. ठीक आहे, तर या बिलीव्ह मधून मी मला स्वतःला, पहिलं तर मी नाही एक्सपिरियन्स, मला पहिला किंवा दुसराच शो आहे, मी एक्सपिरियन्स नाही, पण मला हा शो पण करायचा आहे. पण मी माझ्या आतमध्ये मी बिलीव्ह नाही करते की मला होईल की नाही. मला तो कन्फ्युजन की अरे होईल की नाही, कसं होईल आणि ऑल दिस.
तर हा बिलीफ मी माझ्या पॉझिटिव्ह थिंकिंगने कसा आणू. आता जसं तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे की तुम्ही, कारण तुम्ही त्या गोष्टी केल्या आणि तुमचा बिलीव्ह झाला कारण तुम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स केलाय ना की या गोष्टी केल्या की हे होतच. पण आता माझ्यासारखा माणूस जो नाही करत आहे आणि मग मला हे कसं, मी सुरुवात कशी करू. इच्छा आहे ना करायची. इच्छा तर आहे, पण तरी समजा मोठीच गोष्ट घेऊया, समजा BMW मला घ्यायची आहे, तर मी ठरवलं 1 वर्षभरात मला काही करून घ्यायचीच आहे, पण मी अजूनही आतून शुअर नाही की मी कसं घेऊ. तर हा जो छोटी छोटी ही बिलीफ आहे, ही माझ्या आतमध्ये मी कशी घालून घेऊ. फॉर द स्टार्टर्स, हा, फॉर द स्टार्टर्स मी म्हणलं तसं, एक तर फिलिंग आहे, बिलीव्ह येण्यासाठी सुद्धा, विश्वास ठेवण्यासाठी फिलिंग सुद्धा असावी लागते. ही पहिली गोष्ट झाली. बरोबर. आणि BMWचं म्हणा किंवा साऊंडचं जे काही तुम्ही सांगितलं ते म्हणा, दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला मनातून कसं वाटतंय, म्हणजे ते मिळावं ही जी भावना आहे ना ती किती स्ट्रॉंग आहे याच्याशी खूप रिलेटेड आहे. म्हणजे मला शो करायचा आहे, मी नवीन आहे, पण मला तो करायचा आहे. मग करायचं आहे जर फायनल आहे ना, तर सरेंडर. बरोबर. म्हणजे तुम्ही बिलीव्ह करा न करा, एक एनर्जी आहे आपल्यापेक्षा मोठी जगामध्ये, ज्याला देव म्हणतो आपण, युनिव्हर्स म्हणतो. प्रत्येक जाती धर्माचे वेगवेगळे देव आहेत, कोणी म्हणा, सगळे सेमच आहेत ते. जीजस असू दे किंवा अल्ला असू दे, काही असू दे, मग ते सगळं एकच आहे. ती जर हायर पॉवर तुम्ही मानत असाल तर माझ्या परीने मला जे करायचं ते मी केलंय, ह्याच्या पुढे तुझ्यावर आहे. आणि रिलॅक्स व्हायचं. बरोबर मार्ग दाखवतो आपल्यातला देव, म्हणजेच तो आत्मा, तीच ऊर्जा, ती मार्ग आपल्याला दाखवत असते. पण आपण त्याला दाखवूच देत नाही, इतकी बडबड आपल्या मनात चालू असते. शांत झालं की तो मार्ग दाखवायला लागतो, मनातून शांत व्हायला लागतो, तो मार्ग दिसायला. फोकस्ड व्हायला पाहिजे जास्त. ती गोष्ट याचा अजून एक मी एक्झाम्पल सांगू शकतो. मी विपश्यना केली, सो मला कळतं की मेडिटेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आणि काय होतं. पण हे ज्यांनी नाही केलंय ना त्यांना मी समजवतो, पण त्यांना नाही समजू शकत लवकर. म्हणजे मी नाही केलंय. मी सांगतोय त्यांना, अगं मला पूर्ण माझ्या रक्तवाहिन्या दिसतात, पण हे त्यांना अवघडच आहे सांगणं. हा अनुभवात ना, हे जेव्हा आपल्याला अनुभव येतो त्याच वेळेला आपलं बिलीफ पण स्ट्रॉंग होतं की नाही, हा दिस इज हॅपनिंग. युनिव्हर्स काय मॅटर आहे, दर सेकंदाला चेंज होते, कसं चेंज होते ह्याचं उदाहरण मी नाही ना समजू शकत. मी हे एक्सपिरियन्स केलंय. पण खरंय, ही गोष्ट होते, ते एक्सपिरियन्स मी पण खूप आधी केलं आणि आता मी त्याचं एक्सप्लेनेशन पण शिकून आले. म्हणजे सायंटिफिकली काय आहे ते पण शिकले मी आता रिसेंटली. याचे इंडियामध्ये अनुराग ऋषी म्हणून आहेत, त्यांना माहिती आहे. भारताच्या बाहेर डॉक्टर जो डिस्पेन्झा म्हणून आहेत, त्यांना माहिती आहे. तर ते तर पूर्ण न्यूरो सायंटिस्ट आहेत, PhD ऑन डॉक्टरेट आहेत. आणि त्यांच्या इकडे तर देव नाहीच आहे, त्याच्यामुळे ते चक्राला एनर्जी सेंटर्स म्हणतात. हा, 7 चक्रांना एनर्जी सेंटर्स. सो ते सायंटिफिक भाषेमध्येच सगळं सांगतात. आणि तिथेही म्हणजे US मध्ये ही अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की भारतातून जाऊन सगळ्या गोष्टी भारतातून गेल्यात, पण US मध्ये त्याचं मास्टरी झाली आहे. हे विषय आता यायला लागले तिथे. ते आधीच न्यूरो सायंटिस्ट आहेत ह्या विषयातले. म्हणजे स्वामी रामा हे आपल्या इथले मेडिटेटर होऊन गेलेत. रामाकृष्ण असं सुद्धा म्हणू शकतो त्यांना. तर त्यांच्यामध्ये एवढी पॉवर होती, पॉवर ऑफ ब्रिदिंग असं पुस्तक पण आहे त्यांचं वाटतं. तर इतकी पॉवर होती की त्यांच्या श्वासांवर एवढा कंट्रोल होता की त्यांनी प्राण बाहेर काढून आतही घेतला होता स्वतःचा. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह केलं होतं US मध्ये. हे लिहिलेलं आहे पुस्तकांमध्ये. आता युट्यूबवर सर्च करून बघू शकता, सगळं आलेलं आहे आता युट्यूबवर हे सगळ्या गोष्टी. आणि ते पुस्तकही आहेत, सो ते तुम्ही घेऊही शकता, वाचू शकता डिटेलमध्ये. सो चमत्कार काही नाही आहे, सगळं मेडिटेशनचा प्रभाव आहे तो. आपण त्याच्यानंतर योगानंद परमहंस हे एक घेऊन गेलेत, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. मी खूपदा सांगते सगळ्यांना, मी वाचल्यानंतर माझंही खरं बदललंय सगळं आयुष्य. कारण अनबिलिव्हेबल गोष्टी बिलीव्ह करायला शिकतो आपण त्याच्यात. कारण आहेच तसं, त्या माणसाने केलं आहे. त्यांनी केलंच नसेल आज जर तुम्ही म्हणत राहिला तर ते लिहिलं काय मग, असंच येणार आहे का वरनं कुठनं. कुठेतरी आहे झालेलं म्हणून ते आहे. त्यांनी सुद्धा US मध्येच काम केलं त्या लोकांपर्यंत. तेही गेल्यानंतर पूर्ण शरीर चेक केलं, काहीच निघालं नाही.
सो इतकं आपल्या बॉडीवर आपला कंट्रोल असू शकतो. हो ना, ते खूपच खूप डीप level आहे, हो ना, पण खूपच deep आहे. हो, म्हणजे आजकालच्या आपल्या फास्ट लाईफमध्ये आपण हे विसरलोच आहे. म्हणजे स्वतःला अनालाइज तर नाहीच करत, नुसतं आपण दिवस कधी कधी ढकलतो, आपल्याला हे करायचं हे करायचंय आणि Exactly. दिवस जात आहेत नुसतं, आपण स्वतःला हेच नाही करत का तर इतर लोकांशी कम्पेअर करतो जगताना हो, ते तर आहेच. आणि त्याच्या सोबत जगायचंय ना शेवटी. म्हणून त्याला कम्पॅरिझन करून किंवा कॉम्पिटिशन करून जगायचा प्रयत्न करतो. सो इट्स नॉट दॅट. हे आयुष्यच आपल्यामध्ये काय आहे ते एक्सप्लोअर करण्यासाठी आहे बरोबर. किंवा त्याच्यासाठी जगलं पाहिजे. सगळं येतच बाजूने. बाकी सगळं आपल्याला हवं असतं ना, ते आपल्याला हवंय ते केल्यावर आपोआपच येतं. काही लोकांना तो स्वार्थ वाटतो, म्हणजे आपापल्या बुद्धीप्रमाणे लोक त्याचे अर्थ लावतात, पण तो स्वार्थ नाहीये. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ वाटतो काही लोकांना. पण जर तुम्ही स्वतःवर करू शकलात तर तुम्ही दुसऱ्यावर सुद्धा मनापासून करू शकता. आत्ताची प्रेम पण खोटी खोटी आहेत खूप. तरी आपल्या जनरेशनचं म्हणेन तर मी थोडंसं ठीक आहे. आत्ताची म्हणजे जस्ट 98+ बॉर्न म्हणजे त्याच्या पुढची आहेत, ज्याला आपण जेनझी जेनझी म्हणतो. तर त्याच्यामध्ये अजून डेंजर आहेत गोष्टी. म्हणजे डेंजर म्हणजे मला असं म्हणायचंय की फिलिंग्सच्या गोष्टीला कितपत महत्व दिलं जातं आय डोंट नो, किंवा आहेतही पण खूपच स्वतःसाठी कॉन्शियस आहेत, लॉजिकली कॉन्शियस. म्हणते बाळ हवं की नको या विचारापर्यंत येणारे, किंवा ज्याचे त्याचे विचार आहेत त्याच्याबद्दल कमेंट नाही करत आहे, पण हे खूप लॉजिकल होऊन मला हे झेपणार नाही म्हणून मला हे करायचं नाही, किंवा सगळ्याच गोष्टी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे घेणार. आपल्या वेळी कदाचित ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, किंवा आत्ताच मला 98पेक्षा 10च वर्ष लहान, 9च वर्ष लहान आहे, पण मी ओल्ड जनरेशनचे वाटायला लागलं. जेनझीमध्ये असं. म्हणजे रिसेंटली मी भेटले होते काही लोक किंवा फ्रेंड्स झाले जे 10 वर्ष लहान आहेत, त्याच्यावर असं आमचे ऍक्च्युली असे बरेच फ्रेंड्स पण आहेत की ज्यांनी लव्ह मॅरेज केलं आणि 6 महिन्यात 1 वर्षात डिवोर्सही झाला. मला वाटतं 2 का 3 महिन्यात कोण रिसेंटली 2 महिन्यात सुद्धा लव्ह मॅरेज आहे, 2 महिन्यात डिवोर्स. मला वाटते खूप तुम्ही लव्ह मॅरेज काय केलं देवालाच माहिती. हो ना, म्हणजे मला वाटतं खूप सेल्फ सेंटर्ड पण झालेत सगळे, की मी आणि माझं, तुझं तू बघ, तुला काय. सो लग्न म्हणजे एकतर ऍडजस्टमेंट असतेच, एकमेकांना समजून घ्यावं लागतं. ह्या सगळ्यातनं प्रोबॅबली ही समजच नसावी किंवा त्या ह्याच्यातनं जातच नाहीत कोणी, असं वाटतं आत्ताच्या ह्याच्यामध्ये. की हां, माझ्याकडे केसेस येतात त्याच्यावरनं चाललं होतं की माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे, मग ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, हे प्रॉब्लेम्स असतात. बरं, दोघांकडनं एनर्जी म्हणजे एकाने एक प्रश्न केला की दुसरा उत्तर देतो आणि त्याच त्वेषाने देतो. बरोबर. तीच तर एनर्जी आहे आणि त्याच्यातच तर खटके उडतात. एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला तर संसार आहे, नाहीतर तर अवघडच आहे. मग ते कुणाबरोबरही करायला जा, एकदा डिवोर्स झाल्यानंतर दुसऱ्यांदा परत ते होऊच शकतं. दॅट्स नॉट एन म्हणजे सहज आहे ती गोष्ट, कारण ती पॅटर्न रिपीट करतो आपण मनातले. म्हणजे हे असं झालं होतं मग मला आता असं करायचं नाही असं आपण म्हणतो, पण बॅक ऑफ द माइंड तेच चालू असतं. म्हणजे तुम्हाला दुसरी म्हणजे सुख हवं आहे असं जेव्हा असतं, तो पॅटर्न चेंज व्हायला लागतो स्वतःच्या मधला. स्वतःमध्ये बदल केल्याशिवाय दुसऱ्यामध्ये बदल करता येत नाही, हे सत्य आहे आयुष्यातलं. याच्यावर ऍक्च्युली ना मी एक रील केलेली रिसेंटली, की बायकांनो, की तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा नवरा तुम्हाला इग्नोर करतोय किंवा तुम्हाला टाळतोय, तुमच्याकडे लक्ष देत नाहीये, तर प्रॉब्लेम त्याच्यात नाही, कदाचित प्रॉब्लेम तुमच्यात आहे. तुमचा टोन जरा एकदा चेक करा की तुम्ही कुठल्या टोनमध्ये तुमच्या नवऱ्याबरोबर बोलतायत. आणि मला त्या रीलच्या खाली बायकांच्या इतक्या शिव्या पडल्या होत्या, आणि जे पॉझिटिव्ह कमेंट्स होते ते सगळे मुलांचे होते. बरोबर ताई, तुम्ही बरोबर बोललात, माझी बायकोचा टोन असाच असतो, घरी आल्या आल्या ती भांडायला लागते. म्हणजे पुरुषांचे सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स होते आणि बायकांचे सगळे आमचा संसारच तोडायला बसलीये असंच तसंच फुल भेटल्या होत्या. खूप त्याला व्ह्यूज आणि शेअर्स मिळाले होते. पण हे सायकोलॉजी आहे ना, तू जे सांगितलंस, इट्स ट्रू, रियालिटी आहे. खरंच आहे हे, की ऑफिसमधनं समजा नवरा बायको दोघंही जॉब करतात, ऑफिसमधनं एका झोनमधून येतो आपण आणि घरी आल्या आल्या काहीतरी वादग्रस्त विषय काढला तर वादच होणार आहे. सो ती दोघांनी समजण्याची गोष्ट आहे. इट्स नॉट अबाउट वन. काही ठिकाणी फक्त नवरे जॉब करतात, तो आल्या आल्या घरातलं रामायण तुम्ही सांगायला लागलात, कोणी वैतागणार आहे? बाहेरून आलं की काहीतरी कटकट कटकट ऐकायला लागलो, ती मानसिक स्थितीच नसते आणि त्याच्यात तुम्ही ऐकवायला लागलात. हेच तर सायकोलॉजी समजून घ्यायची गोष्ट असते.
ऑफकोर्स दिवस लागू शकतात या गोष्टीला, पण सगळ्यांमध्येच आहे हे. समजून घ्यायचा भाव असेल तर जगणं शक्य आहे एकमेकांसोबत. समजून घ्यायचं नाहीच आहे तर मग त्याच ह्याच्यामध्ये रडत राहणं हेच एक हे आहे. आणि त्याच्यातनं आपल्या इथे ती एक संस्कृती आहेच ना, की काही झालं तरी काही म्हणजे 2 एक्स्ट्रीम हे बघते मी. काही ठिकाणी सहज डिवोर्स घेतले जातात आणि काही ठिकाणी घ्यायचाच नाही म्हणून सहन केलं जातं. बरोबर. हे दोन्ही प्रकार आहेत, एक्स्ट्रीम आहेत दोन्ही. मध्य काढलाच जात नाही कुठे असं वाटून जातं मला अशा वेळी. कारण काही ठिकाणी खरंच गरज असते डिवोर्स घ्यायला पाहिजे की नाही जमत आहे किंवा समजून घ्यायची समोरच्याची तयारीच नाहीये, तिथे ठिकाणी तशा ठिकाणी याची गरजही असते. पण तिथे रूढी परंपरांमध्ये लोक बसतात आणि मग बरेच आहेत. आमच्या समोर एक असं पण आहे की ज्यांना म्हणजे खूप प्रचंड भांडणं मारामारी असं आहे, पण त्या रिलेशनशिप मध्ये राहायचं त्याचं कारण वेगळं आहे. पैसे खूप मिळतात. मला ती लक्झरी लाईफ सोडायची नाही. कार्स आहेत आमच्याकडे, मर्सिडीज बेन्स वगैरे ओके आहे असं. ते असूच शकतं. सगळ्याला महत्वच त्याला प्रत्येकाचे आलंय. वेगवेगळे पैलू आहेत की कुठल्या लोकांना हे पटतंय, कुठल्यांना ते पटतंय. काही लोक आहेत जे आहे आम्ही लग्न केलंय पण आम्ही तो वेगळ्या सिटीत राहतो, मी वेगळ्या म्हणजे city त. आमच्या कशाला लग्न मनाला करता? पटतच नाही. म्हणजे आम्ही पटतच 2 मिनिटं नाही मला हँगच तर. होतो. हो. एक बेंगलोरला एक मुंबईला, मग काय लग्न केलंय? खरंच होमटाउन पुणे, पण एक बेंगलोरला एक मुंबईला, लग्न कशाला करताय मग? आणि असं वाटत पण नाही, ठीक आहे बाबा असेल फायनान्शियल कंडिशन, जॉब नसेल मिळत, नाही, पण नाही, असं व्यवस्थित बोलण्यातून असं वाटत नाही की आम्ही ट्राय करतो वीकेंड तरी एकत्र घालवायला. असं पण काही नाही. हा त्याचा तो माझा मी, लग्न फक्त झालंय. म्हणजे आपल्याला बोलण्यातून कळतं ना की जरा प्रयत्न तरी करतायत, महिन्यातून एकदा भेटू वगैरे. तसं पण काही नाही. मग खरंच काय करतात हा प्रश्न असू शकतो काही. आय थिंक लग्न या विषयावरती एक वेगळा विषय पॉडकास्ट podcast होणार आहे, होऊ कारण ते शकतो. खूप आहेत त्याच्यामध्ये. मस्त मस्त आजकाल तर फारच इनोव्हेटिव्ह यायला लागले ऐकायला. खरंय डीप इन डाऊन म्हणजे सगळ्यांच्या आमच्या फ्रेंड्स फिलिंग्स. पैकी तर आहेच, म्हणजे आता 2-3 तिसऱ्यापर्यंत गेले, तिसरं लग्न तिथपर्यंत गेलेत लोक. बापरे 90s किड्स. 90s किड्स. अरे वा, म्हणजे आपल्या ह्याच्यात हो 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 त्याच्यामध्ये पण आहे विशेष. हो. मला पण वाटतं दुसरं तर ठीक आहे, म्हणजे ते हो एक पण तिसरं हो पण कधी कधी असं म्हणजे बायकांचं म्हणणं असतं की मीच सगळं ऍडजस्ट करतेय, मीच खूप ऍडजस्ट करतेय. नाही, तो एक समज असतो. 2 एकत्र येतात ना तेव्हा दोघांनाही कुठेतरी ऍडजस्ट करावं लागतं. फक्त ना ते बोलून नाही दाखवलं जाऊ शकत प्रत्येक वेळी, असं होतं. म्हणजे नवराही एका लेवलला ऍडजस्ट करतच असतो. नसतं समजत बायकांना, हे पण मी हे करू शकते. ते स्वतःचं नातं समजताना या सगळ्या गोष्टी समजू लागतात असं म्हणेन मी. समजण्याचा प्रयत्न केला तर तीच होत नाही, बाकीच सगळ्या गोष्टीमध्ये रममाण असतो. परत करतात ऍडजस्ट बायका, मी असं नाही म्हणत, खरंच एक्स्ट्रीम लेवलला करतात. पण ते बिलीफ सिस्टीम असते ना, एका बिलीफ सिस्टीम मधनं येतो, दुसऱ्या बिलीफ सिस्टीम मधनं येतो. त्या नवऱ्याला वाटतं मी करतो तेच बरोबर आहे आणि बायकोला वाटतं मी करते तेच बरोबर आहे, त्यामुळे मीच ऍडजस्ट करते आणि तोही म्हणतो मीच ऍडजस्ट करतो. ह्याच्यात सगळे गोंधळ होतात असतात. आणि मग काही वेळा वेळ जाणं पण गरजेचा असतो. प्रत्येक वेळी बोलून सोल्युशन निघतात असं नाहीये. बोलून फक्त गोष्टी क्लॅरिटीला येतात, पण सुधारण्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. बदल होण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. 2 मिनिटात बदल नाही शक्य होत, कारण आयुष्यभराची अपब्रिंगिंग सोडून बदल करणं ही पण अवघड गोष्ट आहे. असे पण काही लोक आहेत ज्यांना सगळ्यांना खुश ठेवायचंय, की माझ्या नवऱ्याला पण खुश ठेवतेय, सासू सासऱ्यांना पण खुश ठेवते, सगळ्या फ्रेंड्सना पण खुश ठेवते, पीपल प्लीजिंग ज्याला म्हणतात ना. पण मनातून तसं नाही वाटत आहे. कदाचित त्यांच्या मागे बोलेल की अरे काय हे असंच आहे तसंच आहे, पण समोर तर खुश ठेवायचंय. पण मला वाटतं की ह्याच्यामुळे ना इंटरनली कुठेतरी मेंटल इश्यूज होतात, विशेष होतात इथे. हो ना, विशेष होतात, फिलिंग्स अडकतात ना सगळ्या. एके दिवशी त्याचा रोग होतो, कारण ते काहीच बाहेर पडत नाही आतून. त्याच्यापेक्षा स्वतःवर प्रेम केलं तर आपण दुसऱ्यांवरही करू शकतो, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता माझी किंवा या कोचिंगमध्ये आल्यामुळे माझी जी फ्रिक्वेन्सी झाली आहे किंवा आहे, तर त्याच्यामध्ये मला असं जाणवतं की मला कोणाबद्दल राग लोभ द्वेष असं काही नाही राहिलं आता, किंवा जेलसी पण येत नाही. मला फक्त हेच, म्हणजे परत परत मेडिटेशन करावं लागतं त्याच्यासाठी, येत नाही असं म्हणू शकत नाही. आलं की ते घालवता येतं पटकन इमिजिएटली असं, आणि जातं माझं. म्हणजे पण वी आर ऑल वन ॲट एनर्जी लेवल, ही जर कॉन्सेप्ट आपल्याला कळली
तर वननेस येतो. म्हणजे माझ्यासारखेच तुम्ही आहात, तुमच्यासारखीच मी आहे, हे जेव्हा आपल्याला समजू लागतं, अगदी मनापासून उमजू लागतं की त्याचं आयुष्य आहे, माझं आयुष्य आहे, एनर्जी लेवलला आपण कुठेतरी एके ठिकाणी जोडले गेलेलो आहोत, कारण आत्मा सगळ्यांमध्ये आहे, त्याच्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेच्या लेवलला आपण कुठेतरी कोणाशी तरी क्रॉस होतोच आयुष्यामध्ये. सो तिथे जर कनेक्ट केलेलं गेलं तर माझ्यासारखा सुद्धा दुसरा माणूस हा माझ्यासारखाच आहे ही भावना आपल्यात आली तर मला वाटतं हे सोपं आहे दुसऱ्यांना समजून घेणं, दुसऱ्यावर प्रेम करणं. कारण मला सगळ्यांबरोबरच प्रेम येतं, का माहिती नाही मला, पण त्याचा मला दुष्परिणाम पण दिसतो. म्हणजे तर समोरचा तसा घेत नाही ना, मी करते पण घेतला जातो. हा, की ही साधी असं म्हटलं जातं तिथे. इट्स नॉट साधेपणा, ही मॅच्युरिटी आहे माझ्यातली. म्हणजे मी खूप लो हे प्रोफाईल राहते किंवा म्हणजे शो असतो, म्हणजे असं नाही म्हणत की मला चमकायला आवडतं, पण लो प्रोफाईल राहते. म्हणजे असं नाहीये की मीच कोणीतरी म्हणून मी सतत फिरवत नाही राहत. बरोबर. म्हणजे ही जी पॉडकास्ट मध्ये बोलणारी मी आणि नॉर्मल बोलणारी मी ह्याच्यात फरक आहे, असं होतं. कारण हे मला मॅच्युरिटी आली आहे. तर लोकांना असं वाटून जातं की हे काहीतरी म्हणजे हिच्यात काहीच नाहीये किंवा ही काहीतरीच करते. सोबत जे राहतात त्या सगळ्यांचे समज असे असतात. मग ते बिझनेस ग्रुप्स असू देत, कम्युनिटी ग्रुप्स असू देत, घरातले असू देत, त्यांना हे काहीच नाही असं वाटून जातं. पण जेव्हा बाहेरच्या व्यक्तीच्या दृष्टीने आपण बघायला लागतो तेव्हा कळायला लागतं हे किती डीप नॉलेज आहे. हे ज्याची त्याची वेळ असते ते कळण्याची सुद्धा. सो ऍक्सेप्टन्स हा माझा नेक्स्ट लेवलला आहे त्या बाबतीत, की तुमची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल, ते मी नाही थांबवू शकत. याच्यावर अशी एक पोस्ट पण होती की तुम्ही जेव्हा एखादा रील टाकताय किंवा पोस्ट टाकताय तर बघा की कोण लाईक करतंय. हे सगळे बाहेरचेच लोक लाईक करतात, तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्ह कोणीही तुम्हाला लगेच नाही करत, जोवर तुम्ही एका सर्टन पोझिशनला नाही पोहोचत. मग सगळे येतात घोळका करायला की हो बाबा तू छान अचीव्ह केलं, पण तोवर बाहेरचेच लोक सपोर्ट करतात. येस येस, मला असं वाटतं. आणि ते पीपल प्लीजिंग जे आहेत पर्सनल्स, ते आय थिंक त्यांच्या डोक्यातही हाच विचार येत असतो की मला सगळ्यांनी छान म्हणायला पाहिजे. हिच्या पण नजरेत मी छान आहे, हिच्या पण नजरेत छान आहे, तिच्याही नजरेत छान आहे, सगळ्यांनी छानच म्हणायला पाहिजे. पण अशा वेळेला कुठेतरी असं वाटतं की म्हणजे तो माणूस खोटं वागायला लागतो. खोटं वागणं त्याच्यासाठी दुष्परिणाम देणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्रास आहे आयुष्यभराचा. पुढे आत्ता नाही कळणार तो, आपण 10 वर्षाचं साठवून 20व्या वर्षी काढतो. बरोबर, असं आहे ते. आणि ते आय थिंक बाहेरच्या लोकांनाही कळायला लागतं. आणि रादर त्यामुळेच प्रॉब्लेम, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मग आपण विचार करतो ना, बाबा हे सगळ्यांना सांगत सुटते, सगळ्यांशी सरळ बोलते, नकोच बाबा काही सांगायला. सो त्या माणसाचाही त्याला तो डायरेक्ट इफेक्ट आहे की तुम्ही जर पीपल प्लीजिंग राहणार असेल तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेतच. आहेत, नक्की आहेत. मला आधीच्या आपल्या टॉपिकवर विचारायचं आहे, कमिंग बॅक टू मॅनिफेस्टेशन आणि विजन बोर्ड. डिसेंबर मध्ये हे ट्रेंडिंग असतं, विजन बोर्ड करायचंय. तर त्याच्या आधी फक्त पहिला डिफरन्स पण सांगा, पॉझिटिव्ह थिंकिंग, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, यामध्ये काही डिफरन्स असेल तर सेम असतील तसे. स्लाइडचं असू शकतं. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मी मगाशी सांगितलं तसंच, जे पाहिजे त्याच्याकडे लक्ष असणं, ह्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्ही मनात जे विचार करता ते तुमच्या आयुष्यात खरे होत असतात. ओके, याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. ओके, बदल आहे म्हणजे दोन्ही याच्यामध्ये. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ती 5 स्टेप्सची प्रोसेस सांगितली ती. लाईक अट्रॅक्ट्स लाईक म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काइंड ऑफ थिंग आहे, की तुम्ही जसे असाल तशीच तुम्हाला लोक मिळतात. सो तुमच्या जवळ येणारी लोक जी तुम्हाला आवडत नसतील तर समजून घ्यायचं की तुम्ही तसे आहात म्हणूनच तुमच्या बरोबर तसे येत आहेत. तुमचा एक ट्रेट असतो, पार्ट असतो तुमचा, जो तसा विचार करणारा असतो स्वतःच. म्हणजे मी जशी या फील्डमध्ये आले ना तशी योग्य माणसं योग्य वेळी माझ्या आयुष्यात येत आहेत. काहीच हे करावं लागत नाही, नो स्ट्रेस ॲट ऑल. पार्टनर माझ्या बिझनेस मधला मला तसा मिळाला, काही विचार केलेला नव्हता, आउट ऑफ नो वेअर एनर्जीज मॅच आला. माझी एम्प्लॉई ती मागे लागली, मला जॉब करायचा आहे म्हणजे. सो इट इज दॅट एनर्जी की ती कनेक्ट होतं आणि शी इज परफेक्ट फॉर मी. तिला काही शिकवावंच लागलं नाही, असं इतकं गोष्ट, इतकं सहजपणे गोष्टी होतात जेव्हा ते घडायचं असतं. बरोबर.
कारण मी का विचारत होते, कारण मला असं वाटतं आत्ता जे तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या, पॉझिटिव्ह थिंकिंग, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, बहुतेक लास्ट इयर माझं हे तिन्ही फेल गेलेलं आहे. कारण मी खूप सगळं बघून असा विजन बोर्ड केला होता की या मागच्या वर्षी 2025 मध्ये की मला हे अचीव्ह करायचं हे अचीव्ह करायचं आहे, आणि चित्र चिटकवले होते, पण त्यातलं एकही अचीव्ह नाही करू शकले मी. मग तर feelings कदाचित नसणार आहे. फिलिंग्स नसतील, आणि मी त्या दृष्टीने कामही कमी केलं हे मला तर माहिती आहे. हा, नुसती चित्र लावून होत नाही. मला वाटतं की म्हणजे लावलंय मी गोष्ट एक, म्हणजे चित्र लावलंय कशाचं तरी, आणि मी म्हणजे मॅनिफेस्ट केलं काहीतरी दुसरंच. Okay. म्हणजे बॅकअप प्लॅन जो होता ना, मी त्याच्याकडे जास्ती फोकस केला आणि तेच झालं मग. तर ते आय थिंक माझं तिन्ही चुकलं. म्हणजे विजन बोर्ड मी केला पण तो काही झाला नाही. तर मलाच आत्ता कळलं की का नाही झालं. ती म्हणली आता बॅकअप प्लॅन, मला माहिती बॅकअप प्लॅन वरती फोकस केलाय. तिला पण आत्ताच केलं असं कदाचित. असं बोलता बोलता ऍक्च्युली रिअलाइज होतो की मी हे केलं होतं बहुतेक. मी बोलता नाही मला रिअलाइज होतं की म्हणजे मी हे लोकांना सांगते माझ्यात यायला हवंय. तर आय थिंक या गोष्टी म्हणजे विजन बोर्ड जरी करणार असाल तर एक तर नॉट नेसेसरी की फक्त तुम्ही जॅनलाच करा, म्हणजे हो. फेबमध्ये करू शकता, मार्चमध्ये कधी पण करू कधी शकता. पण जब आहे सो सवेरा असंच आहे तो. बरोबर. मनातून यायला पाहिजे. मी असं म्हणून कोणतीही टायमिंग कोणाला सांगत नाही. मेडिटेशन दिवसभरात कधीही चालतं. ते करणं महत्वाचं आहे आणि ते रोज करणं महत्वाचं आहे. वेळ महत्वाची नाहीये. मी दुपारी 12 वाजता सलग रोज करायचे. मला तेव्हा वेळ मिळायचा. जुई लहान होती, 6 महिन्याची होती त्याच्यामुळे. सो मी 9 महिने वगैरे रोज केलंय. मस्त. मजा आली म्हणून केलंय. तर एक्सपेक्टेशन्स काहीच नव्हती. त्याचं फुलफिलमेंट हे आज दिसतंय. वा. सो एक्सपेक्टेशन शिवाय केलं तरही मिळतं. हे पण आहे, ते माझ्या गुरुनी पण मला सांगितलं. म्हणजे गुरु इन द सेन्स कोचेस, मेंटर्स, त्या लोकांनी जेव्हा एक्सपेक्टेशन ठेवून मी मेडिटेशन केलं तेव्हा मला काहीच मिळालं नाही असं सांगणारे पण आहेत. आणि जेव्हा सगळं सोडून दिलं, मला जस्ट करायचं आहे म्हणून करायला लागले ते, तर एनर्जी इज लाईक 50शी मध्ये माणूस 20चा दिसतो एवढा चेहरा तेज येतं चेहऱ्यावर. आणि अनुराग ऋषी म्हणून जे आहेत युट्यूबवर आहेत ते व्यवस्थित व्हायरल, ते तसे दिसतात इफ यू चेक आउट. तेज असतं ते मेडिटेशनचं असतं आणि भयंकर म्हणजे प्रॅक्टिस साधना खूप जास्त असते तेव्हा असतं ते. मी माझी सुटलीच मेडिटेशनची प्रॅक्टिस, पण मला ते आठवते की मेडिटेशन मध्ये किती छान वाटतं. जरी हार्डली 5 मिनिट सुद्धा इफ यू तुमची लागली ना, तर 5 मिनिटं सुद्धा पुरे आहेत. ध्यान लागलं तर 5 मिनिटं सुद्धा पुरे आहेत ऍक्च्युली. मी बघितलं योगनिद्रा येते ना, ती झाली ना तर रात्रीची झोपच येत नाही, कमी येते. म्हणजे इतकं रिलॅक्सेशन येऊन जातं ते योगनिद्रेत. अच्छा. सो म्हणजे एक्सपिरियन्स प्रॉपर. आम्ही ना, म्हणजे मी आत्ताच 6 दिवसाचा एक लिव्हिंग प्रोग्राम करून आले, त्याच्यामुळे मला ते जास्त आहे ते अनुराग ऋषींकडे. तर तिथे योगनिद्रा इन जनरल पण मी केलेल्या आहेत, पण इतका बिझी डे जाऊन सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12पर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारची मेडिटेशन्स करून प्रचंड दमणूक झाल्यानंतरही योगनिद्रा केली. रात्रीची झोपच नाही त्याच्यानंतर. 3-4 तास झोप वॉज इनफ. बापरे. एवढं दमून सुद्धा आपल्याकडे कॅपॅसिटी असते वेन यू हॅव अ एनर्जी. हे तिथे मला जाणवलं. 17 तास काम करू शकतो आपण इफ यू डिसाइड करायचं असेल तर. ऑफकोर्स शिकायला पाहिजे मेडिटेशन. तुला शिकवू शकतो मी. शिकवायला घबराला नाही. फक्त ते रोज जसं आपण रोज करतोय. आणि शिकणं म्हणजे काय नाही, शांत डोळे मिटून बसणं एवढाच विषय आहे. काय त्याच्यामध्ये फार हे नाही. आणि मग आपलं समजायला लागतं. हा जास्त विषय आहे त्याच्यामध्ये. गायडेड पहिल्यांदा हवं तर करायचं, आणि नंतर नुसतं शांत बसायचं डोळे मिटून. आपण शांत बसलो ना डोळे मिटून की पुढे काय करायचं हे डोक्यात येत असतं. ते नाही करायचं आपल्याला. ते रोज केल्याने ते हळूहळू जायला लागतं, मन शांत व्हायला लागतं. आणि जसं मन शांत व्हायला लागतं तसं तुम्हाला नेक्स्ट लेवलच्या गोष्टी दिसायला लागतात नकळत. म्हणजे तुम्ही एकतर जागीही नसता, तुम्ही झोपलेही नसता, तुम्ही मधल्या स्टेटमध्ये असता. ओके. कॉन्शियस स्टेट असते ती. पण डोळे मिटल्यावर जे असे विचार येतात त्यांना येऊ द्यायचे असतात, कसं घालवायचं? त्यांना फक्त प्रेमाने पुढे जा. अच्छा. नेक्स्ट इट्स लाईक अ मूवी. तुझा मूवी बघतेस, ओके आला विचार की पुढे, मग पुढचा येईन पुढे, ते होतच. ओके. मग ते स्टार्टची ती आहे ते त्याच्यातनं जावंच लागतं. बरोबर. ओके. आणि मला विचारायचं होतं की आता बायकांमध्ये
म्हणजे मला असं वाटतं की गिल्ट नावाचा खूप आहे. किड्स झाल्यानंतर जास्त येतं ते गिल्ट. हो तेच विचारायचं काय, होतं सगळ्यांनाच येतं की ते. नाही, पण स्पेसिफिकली बायकांचं काय होतं आयांना असतं सगळ्यांचं पण. जर झालंय मला बाळ झालेलं आहे आणि मी घरी बसलीये तरी गिल्ट की अरे मी घरी बसलीये, आणि मी जॉबला गेलीये तरी गिल्ट की अरे मी माझ्या बाळाला घरी सोडून जॉब करतेय. तर म्हणजे दोन्हीकडून गिल्ट आहे. तर म्हणजे असं काय येतंय गिल्ट की लोक म्हणजे सोसायटी काय म्हणेल म्हणून जास्ती आपल्याला प्रेशर वाटतं, का स्वतःच फिलिंग आहे? स्वतःचं फिलिंग असतं जास्त. स्वतःच आहे. सोसायटी तर असतेच सगळ्याला कारणीभूत, मी असं नाही म्हणत, पण राहायचे त्याच्यातच, त्यामुळे त्याच्यातच ऍडजस्ट करून राहावं लागतं, त्याला पर्याय नाहीये. पण जे नॉर्म्स आपण आपल्या आजूबाजूला बघतो आणि आपल्याला जे हवंय ते तसं नाही झालं की गिल्ट येतं. गिल्ट काढून टाकता येतं. मी सगळी गिल्ट काढून टाकते सतत, की त्याच्यापेक्षा मग आपल्याला हवंय ते आपण मॅनिफेस्ट करावं असं म्हणते मी. लाईक मी गिल्ट येऊच दिलं नाही, कारण मी 3.5 वर्ष माझ्या मॅनिफेस्टेशननी घरी होते पोस्ट कोरोना. जी झाल्यानंतर 6 मंथ एक्झॅक्ट कोरोना आला होता. सो आय वॉज ब्लेस्ड मॉमच. लोक काही म्हणत आहेत त्याला. माझ्यासाठी मी तिला 3.5 वर्ष व्यवस्थित दिली. मग मी दुबईला गेले, माझी आई होती सोबत, मग ती असायची सगळ्यासोबत. इथे परत आले 10-11 महिन्यांनी मी, तरीही मी घरनंच करत होते. मी सप्टेंबरमध्ये ऑफिस घेतलंय माझं ह्या वर्षी 2025च्या. तोपर्यंत मी जुईला सोबत होते कायमच, म्हणजे कायम तिच्या पुढे मागे होते. नाऊ शी इज लाईक मम्मा तू ऑफिस का घेतलं असं वगैरे, पण आता त्याची सवय आहे, ती पहिलीत गेली आहे, तिला समजायला लागले, त्यामुळे दॅट इज ओके. तिची शाळा पण 9 ते 3 असते, सो मेजर टाइम ती बिझी, पण ती पण बिझी असते, त्यामुळे आता इट्स लाईक मी 9 ते 3 तर बिंदास्त. त्याच्यापुढे माझी आई, तिची दोन्ही आज्या म्हणजे, आणि माझा नवरा, आम्ही सगळे मिळून मॅनेज करतो, कोणी आणायचं आणि कुठे थांबायचं तिने, हे सगळं होऊन जातं. फॅमिली सपोर्ट पण म्हणजे तितकाच महत्वाचा आहे ना, मुलांच्या बाबतीत तर लागतोच. पहिल्यांदा मला काही नको होतं, म्हणजे किंवा खूप होतं असं पण नाही, मला बघायचं पण असायचं तिला, पण आता सगळा सपोर्ट मी घेते. तुम्हाला नको असेल तरी मला ठेवायचं. हे खूप महत्वाचं आहे. बायका म्हणतात नको नको माझंच मुलं, मी कसं काय आजी आजोबांकडे सोडू. अरे सोडा ना, त्यांचं पण नात आहे, त्यांचं पण नातू आहे, द्या रिस्पॉन्सिबिलिटीज. त्यांना नको असेल तर गोष्ट वेगळी, अदरवाईज द्यायला काय हरकत नाही. आणि त्यांचंही होतो, कारण खूप होते व्यवस्थित होते. आता तसंही रिटायर झालेले असतात. हो, पण नाही, त्याच्यावर जबाबदारी आपणून नेऊन टाकायची असं नाही म्हणणार मी, पण त्यांना हवं असेल तर काय हरकत नाही. एक्झॅक्टली. आमचं साधारण तसंच झालं. आम्ही 2020 मध्ये एक तर लॉकडाऊन झालं आणि फुल टाइम आम्ही युट्यूब निघालो. माझं तर शो बिझनेस होता मोस्टली, ते बंद झालं कम्प्लिटली. सगळ्यात आधी बंद झाली, सगळ्यात लेट सुरू झाली. सो आम्ही पूर्ण दोघंही युट्यूब करत होतो. आणि मग आय थिंक 2021 मध्ये आम्ही निर्णय घेतल्यानंतर आम्ही दोघं वर्क फ्रॉम होमच आहोत आणि एकच गोष्ट करतोय, आम्हाला इझी पडलं. म्हणजे तिच्यावर खूप टाइम घालवू शकलो आम्ही, आमच्या मुलीसोबत. लक्षात. खरंय. पण तोच असतो ना, त्यावेळेस त्यांना गरज असते असं माझं फिलिंग आहे, की 5 ते 6 वर्ष म्हणजे आयुष्यभरच असते, ते वेगळी गोष्ट, पण मेन जो असतो तो तेव्हाच असतो. सो शी हॅज अ लॉट ऑफ अटॅचमेंट विथ मी, म्हणजे आपोआपच झालेली आहे ती, कारण मी कायम सोबत. आता तिला असं होतं मम्मा जाऊ नको कुठे. पहिल्यांदाच मी ते 6 दिवस तिला सोडून गेले होते आता. पण ते तुमच्यासाठी पण आय थिंक डिफिकल्ट थोडंसं होतं, तिच्यासाठी पण होतं. पण मला तो एक स्टेट ऑफ माइंड आलाय की, किंवा मला ऍक्सेप्टन्स या गोष्टींचा आलाय की मी फक्त निमित्त आहे तिला जन्म द्यायला. आई म्हणून आहे, ते प्रेम कोणीच दुसरं हे करू शकत नाही. पण ती रियालिटी पण माझ्यामध्ये आली आहे की ठीक आहे, म्हणजे सगळं शिकायला लागतं माणसाला आयुष्यामध्ये, शिकायला पाहिजे असं मी आतापासूनच हे करते, की दुःख नाही करून घ्यायचं कोणत्याच गोष्टीचं. कदाचित मी त्या ह्याच्यामध्ये पुढे गेली असं म्हणेन मी. थोडंसं कोरडं झालं असं म्हणतो ना, कोरडं नाहीये पण त्या शब्द मला सुचत नाहीये म्हणून, पण तशा ह्याच्यामध्ये पुढे गेल्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, जे त्यांना शिकायचंय त्यांच्या आयुष्यात ते जे घेऊन आलेत ते शिकणारच आहेत. सो इट्स ओके. म्हणजे मी गिल्ट नाही मानून गेले, मला ते शिकायचंय यानेच गेले होते मी. सो 6 दिवस पहिल्यांदाच गेले, पण आय वॉज ओके विथ इट. मला माझ्या आयुष्यात 6 दिवस एकटीला मिळाले, असा विचार मी जास्त केला त्यावेळी. बरोबर.
म्हणजे आपण त्यांना आय थिंक फक्त आणि बाबांनी पूर्ण वेळ बघितला हा. हा, हो, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. नाही पण एकट्या माणसाचं रिसेट होणं पण तेवढंच गरजेचं हो, आहे आपण, कधीतरी कारण लागतंच. कम्प्लिटली एकत्रच असतो सारखंच, एक 5-6 आणि दिवस तो reset त्याच्याप्रमाणे नाही. तो रिसेट होऊन येतो, मी माझ्या पद्धतीने रिसेट होऊन जाते. असं माझंच होत नव्हतं आतापर्यंत. मी म्हणजे मला ते पार्टी पीपल पार्ट्या आवडतात, पण एवढं काही गोवा असं काही माझं हे नाहीये. अच्छा. गोवा आमचा मुद्दा एकदम असा फेवरेट आहे गोवा. म्हणजे पार्टीसाठी नाही, आम्हाला बीच खूप आवडतो, हो, तेच समुद्र जाऊन बघायला. शांत बस आणि सिंगल बॉयज ट्रिप असतात ना, त्याच्या होऊन जातात त्या. गर्ल्स निघाल्या तर ठीक आहेत, नाही निघाल्या तर काहीच नाही, असं होऊन जात. मुलं झाल्यावर जरा आयांचा विषयच असतो. आमचं ऍक्च्युली उलट होतं. आम्ही काम पण आमचं एकत्र आहे आणि माहित नाही, हा पण बॉयज ट्रिपला कधी नाही गेलाय, मी पण गर्ल्स ट्रिपला कधी नाही गेले. सो असं एकत्रच होतं. पण कधी कधी वाटतं अरे जरा स्पेस पाहिजे, कारण काम पण एकत्र, सगळंच एकत्र ना एकदा हे होतं म्हणजे. किती वर्ष झाले त्याच्यावर कदाचित असेल. मला आता 11 वर्ष होत आहेत, तर मला आत्ता रिअलायझेशन आहे. पहिल्या दिवसापासून तो एन्जॉयच करतो, मीच त्याच्या मागे जायचंय असं म्हणून थांबले होते. आता मी सुद्धा हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, नाही असं नाही. आम्ही दोघं पण एन्जॉय करतो, पण आपण वेगवेगळे पण एन्जॉय करतो, हा विषय. बरोबर. नाही तर काही आया आहेत जे असं पूर्ण त्यांच्या मुलाभोवतीच पूर्ण जग, म्हणजे मूल पण इरिटेट होतं. त्याला हेलिकॉप्टर पेरेंटिंग असं नवीन ऐकलं की सारखं मुलाच्या डोक्यावर बसायचं की तू हे कर ते कर ते कर. ते मुलंही इरिटेट, आणि त्या आईने बाय डिफॉल्टच ते जगच बनवलंय. म्हणजे असं वाटतं की ठीक आहे मुलं आहेत, पण तुमचं स्वतःचं पण आयुष्य आहे, तुमचं वेगळं रिलेशनशिप आहे. मला वाटतं की ती सुद्धा मॅनेज करायला लागतात एका लेवल नंतर. मुलं झाल्यानंतर फार अवघड होऊन जातं. हे मी सुद्धा स्वतः त्याच्यातनं हे झाल्यामुळे मला वाटतं की खूप गोष्टींमध्ये वेळ देता येत नाही आणि मग गैरसमज होत राहतात. कधी कधी सेल्फ लव्ह मुळे असं पण कधी कधी होऊ शकतं, असं मला एकदा वाटलं की समोरच्या माणसाला काय इथे सिच्युएशन फेस केली आहे, तर ते कधी कधी लक्षात येत नाही, असं पण होऊन जातं. किंवा म्हणजे दोघं वेगळी आहेत. आता माझी हँडल करण्याची पद्धती इट इज इझी, हे करायचंच आहे असं, आणि त्याचं म्हणजे तो टास्क आहे त्याच्यासाठी, असं असतं. तिथे डिफरन्शिएट होतात गोष्टी, की तिला सांभाळायचं म्हणजे माझा ऑफिसचा वेळ सांभाळून मला त्यातून तिला वेळ काढून सांभाळायचं. मी म्हणलं तो माझ्या आयुष्याचा भाग आहे म्हणून मी सांभाळते, आणि तो त्याच्या आयुष्यातला म्हणजे त्याची करण्याची पद्धत वेगळी असं म्हणते. मग ते जसं घेऊ तसं आहे. सेल्फ लव्ह वरून मला एक लास्ट विचार असं वाटतं की सेल्फ लव्ह म्हणजे असा अर्थ होतो का की बाकीच्या लोकांकडे मी लक्ष नाही देणार, की म्हणजे नवरा असेल, घरी आई असेल, ठीक आहे तुम्ही फक्त आहात, पण मला मीच आवडते, मी स्वतःवरच कॉन्सन्ट्रेट करणार, स्वतःचं काम स्वतःवरच फोकस करणार, घरी घाला गोंधळ, मी लक्ष नाही देणार. कारण सेल्फ लव्ह आहे, माझी वेगळीच पॉझिटिव्हिटी चालू आहे एका डायरेक्शननी, घर वेगळ्या डायरेक्शनला जाते, काही घेणं देणं नाही आहे, माझी पॉझिटिव्हिटी आहे, माझं सेल्फ लव्ह आहे. तर हे बरोबर आहे का? नाही, असं अगदी नाही आहे. सेल्फ लव्ह म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला जे जमत नाही ना, असं वाटतं की मी हे नाही करू शकणार, तिथे स्वतःला हरवायचं आणि ते करायचं, ह्याला ॲक्च्युली सेल्फ लव्ह म्हणतात. ओरिजिनल डेफिनेशन अच्छा, हे की मी आधीची जी होते ती मी वेगळी होते, की मला स्टेज डेअरिंग नाही, पब्लिक स्पीकिंग नाही, भीती प्रचंड, बोलायला येत नाही, असंच होतं सगळं. आणि आताची मी जी आहे म्हणजे घरच्यांना पण बोलायला भीती वाटायची, बाहेरचं तर दूरच. आणि जेव्हा मी माझेच दोष बाहेर काढून त्याच्या पुढे गेले, त्याला सेल्फ लव्ह म्हणतात. म्हणजे नाऊ आय एम अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर. जिथे माझा नवरा पण की हे काहीतरी वेगळं आहे असं झालंय त्याला. त्याने दोन्ही पार्ट बघितलेत. पहिले 5-7 वर्ष वेगळा पार्ट होता, जुई झाल्या 4 वर्ष सॉरी, जुई झाल्यानंतरचा पार्ट वेगळा आहे आयुष्यातला, मेजर ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याच्याच समोर. परत त्याच्यावर त्याचा बिलीव पण नव्हता मी जे करते त्याचा, तो बिलीव आत्ता आलाय ते झाल्यानंतर. लॉजिकल पर्सनॅलिटी म्हणून थोडंसं. आणि असतं मग बऱ्याच लोकांचा नव्हता, त्याच्याशी मी कधी लक्षच दिलं नाही. काही प्रमाणात ते सुद्धा आहे, मी असं नाही म्हणत. एक गोष्ट करता आली ना की ते असं होतं की माझंच असं होतं थोडंसं, माझं कुठे लक्ष नाहीये, मी तेच करणार. ओके ओके, लक्ष असतं. मुलगी आहे तर तिच्यावर तर असतंच, नवरा आहे त्याच्यावरही असतं. फक्त मी वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर घरातली कामं मी डेडिकेट केलीत, कारण मला नाही जमणार आहे, मला आवडही नाहीये त्याची. बरोबर.
म्हणून माझं लक्ष नाही असं नाही, मला करायला लागलं ते मला येतं करता, पण मला असं म्हणायचं की माझी ती प्रायोरिटी नाही, मला ते आवडतही नाही फार. बरोबर. मला दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत आयुष्यामध्ये आणि त्याला जर ऑप्शन आहेत तर मी देऊ शकते ते ऑप्शन. करेक्ट करेक्ट. ते आपलं ते सामाजिक बंधन आणि ते उगाच गिल्ट टाकणार ते नाही, घरातली बाई तू आहेस, तू सगळं तुझंच बघायचं. नाही, ते मला पटत नाही. मला अगदीच पटत नाही ते. आणि मीच केलं पाहिजे असं पण माझं नाहीये हा करेक्ट. की बायका ठेवून सुद्धा सगळ्या गोष्टी करता येतात आणि इथे आहे ऑप्शन भारतामध्ये आपल्याला, तर का नाही करायचं. बरोबर. जर घेता येते हेल्प तर नक्की मागून ती हेल्प घ्यावी. हो, म्हणजे मी याच ह्याची आहे, याच मताची, आणि मी ते करून घेतलंय बरोबर. की प्रत्येकाला पटत असू दे नसू दे, मला ते पटतंय ना. जर माझ्याकडे गोष्टी येणार असतील तर मी माझा कम्फर्ट बघणार. आणि आपण वेगळं काहीतरी प्रोडक्टिव्ह करू शकतो ना आणखी. हो, आणि आणि ते झालंच आहे ना माझ्याकडनं. हो हो अगदी. नाही, म्हणजे बाकी व्ह्युअर्स पण त्यांच्याकडे असतील काही, म्हणजे काही ते कुठलेही प्रोडक्टिव्ह कुठच्याही याच्यामध्ये. हो, अगदीच अगदीच अगदीच. कारण जसं म्हणलं प्रत्येकाकडे काहीतरी एक आहे गोष्ट. हो, आणि ते एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होते नाही म्हणलं तरी. हो, तुम्ही त्या मावशींना पैसे देतातच आहे, त्यांचंही घर त्याच्यावर काही ना काहीतरी हातभार लागतोच आहे. So, अगदीच अगदीच खरंच आहे. त्यामुळे एवढं ते टॅबू करण्याची गरज पण नाही. त्या फर्म होत्या म्हणून आता माझ्याकडे अशाही केसेस आहेत की त्यांना तुम्ही म्हणताय की तुम्हाला एक गोष्ट आवडते म्हणून तुम्हाला ती करायचीच होती. असे काही फ्रेंड्स आहेत की त्यांनाही वाटतंय असं, पण त्या कायमना दुसऱ्यांच्या अप्रुव्हलसाठी अजूनही वेटिंग आहेत. स्वतःचा कॉन्फिडन्स नाहीये ना, म्हणून approval म्हणजे आहे. दुसऱ्यांवर तुम्ही नावं नका टाकू, तुम्ही कुठेतरी लॅक करताय, तुमचा कॉन्फिडन्स तुम्हीच नाही lack असता. बरोबर. कारण मीही लॅकच होते प्रिव्हियस स्टेजमध्ये ऑफ लाईफ, की मी सुद्धा अप्रुव्हलसाठी असायचे. पण जर समोरचा माणूस विचारलं तरी तुझं तू बघ म्हणत असेल तर अप्रुव्हल कशाचं घ्यायचंय. किंवा म्हणजे प्रत्येकच गोष्टीत प्रत्येक माणसाची अप्रुव्हल असा सुद्धा एक पार्ट माझी आई अजूनही घेते, उगाच अप्रुव्हल घेत असते. म्हटलं कर ना तुझं तू, कशाला. पण तो आयुष्याचा भाग असतो, म्हणजे ती तशी जगली आहे, त्यामुळे तिला तसं वाटतं. मग तिचं तिला कर म्हटलं की ती कन्फ्युजन स्टेटमध्ये असते कायम, कारण तो हे नाही आलाय तिच्यामध्ये. तू करशील ते मला चालेल. मला तिथे बॉसिंग झालंय ना माझं, ते माझंही मला कळतंय की तिला काही चालतंय, त्यामुळे मी म्हणेन ते ती करत असते, ती खरंच करते तसं. सो मला तेही नको वाटतं की मला जर कळतायत ह्या गोष्टी तर मी नाही केलं पाहिजे. काय पण डॉमिनेशन, तर मी डॉमिनेटिंग मुळात नाहीये, फक्त मला जिथे करायचं तिथेच करते. आम्ही सहनही करू शकत नाही कोणाचं, पण मी करतही नाही कोणावर तू केलं पाहिजेस मी म्हणते असं, तसं माझं नाहीच आहे. पण मग ते आईला स्वतःला करून घ्यायचं असतं डॉमिनेशन. ओके. सो ते ट्रेड्स असतात, आयुष्यभर कसे राहिलोय त्याच्यावर ते येतात ऍक्च्युली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. ओके. पण ते चेंज होऊ होऊ शकतं म्हणजे शकतात 100%. आणि त्याच्याच टेक्निक्स आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आहेत, होपोनोपोनो आहे, EFT आहे. तर स्वतःचा कॉन्फिडन्स आणण्यासाठी EFTचा उपयोग होऊ शकतो आपल्याला. इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हणलं जातं. एनर्जी मेरिडियन पॉइंट्स आहेत 9, ते टॅप केल्यानंतर एनर्जी वाढते आपल्यातली. सो आपण जे सॅड फील करत असतो, दुःखी वागत असतो, ते सगळं बाजूला पडतं नुसतं टॅपिंगने. इथे हा पहिला, हा दुसरा आहे, डोळ्याखाली तिसरा, इथे चौथा, इथे पाचवा कॉलर बोनच्या खाली, आणि अंडर आर्म्स असे, सॉरी इथे एक आहे, इथे एक आहे कॉलर बोन, आणि अंडर आर्म्स दोन्ही. हे पॉइंट्स आहेत. हे टॅप केल्यानंतर आपल्या निगेटिव्ह एनर्जीज निघून जातात, किंवा जे उगाच आपण प्रोक्रॅस्टिनेट करत असतो, आत्ता नको नंतर करते, हे सगळं निघून जातं. म्हणजे जनरल हेच सगळं चालू असतं आपलं. अच्छा. फास्ट ऍक्शन. बरोबर. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटचं मला असं विचारायचं आहे की व्ह्युअर्सना तुम्ही एक काय ॲडवाईस द्याल की जे स्वतः लूपमध्ये अडकलेत, की म्हणजे करायचं आहे पण होत नाही आहे, विचार वेगळे वेगळे, म्हणजे होत नाही आहे, बेसिकली अचीव होत नाही आहेत, मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करताय पण होत नाही आहे, असं एक लास्ट फायनल मेसेज की अशा गोष्टी करा म्हणजे तुम्हाला जे आयुष्यात हवंय ते होईल बाबा अचीव. व्ह्युअर्सला नाही, मला स्वतःला पण. ते तर आहे. तर पहिली गोष्ट आहे, शांत श्वास घ्यायला शिका. कारण आपल्या संस्कृतीमध्ये जे लिहिलंय त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तुमचे श्वास मोजले जातात. ॲव्हरेज आयुष्य हे सायंटिफिक गोष्टींवरनं काढलेलं आहे, 100 वर्ष. हे हिमालयाजमध्ये 200-400 वर्ष जगणारी पण लोक आहेत, म्हणजे जे दिसणाऱ्यांनाच दिसतात, ज्यांची एनर्जी तशी त्यांनाच दिसतात. पण ते कशामुळे, तर तुमचे श्वास जेवढे आहेत तेवढेच तुमचं आयुष्य असतं. सो शांत श्वास घेतल्याने आपल्याला स्वतःच्या आतमध्ये जाता येतं, आणि तुम्हाला जे हवं आहे ते स्वतःच्या आतमध्ये गेल्यावर मिळतं.
बाहेर बघून नाही मिळत. दॅट्स अ रियालिटी ऑफ लाईफ. त्यानंतर मेडिटेशन म्हणजे डोळे मिटून शांत बसणं. बरोबर. आणि मग ते गायडेडनी सुरुवात केली तरी चालू शकते. त्याच्यामध्ये चक्रा इज द बेस्ट फॉर्म ऑफ मेडिटेशन. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम चक्रा मेडिटेशननी सॉल्व्ह होतात. आयुष्यभर केलं तरी चालेल. बॅलन्सिंग, अच्छा. मेनली बॅलन्सिंगचा मेडिटेशन आयुष्यभर केलं तरी चालेल. ते आहे चक्रा मेडिटेशन, हे एक आहे. त्याच्यानंतर होपोनोपोनो एक मी सांगते सगळीकडे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हा सोपा पार्ट आहे. हे फक्त मनातल्या मनात बोलत राहायचं, मोठ्यानी पण नाही बोलायची गरज. अच्छा. यानेही हव्या त्या गोष्टी होतात, कारण निगेटिव्हिटी निघून जाते. आणि EFT जे टॅपिंग पॉइंट्स आहेत, हे वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्या गोष्टी साध्य करण्यासाठीच्या. तुम्ही सोपं तर श्वासच घेणं, कॉन्शियस श्वास घेणं, शांतपणे श्वास घ्यायचे. दिवसात जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा तेव्हा घ्यायचे. त्याच्यासाठी काहीतरी अँकर करायचा. म्हणजे मी मोबाईल बघितला की मी श्वास शांत घेते, टीव्हीज बघितलं, जे सारखं करतो ना आपण, मेसेज बघतो तर त्याच्यात मी शांत श्वास घेते असं म्हटलं, असे अँकर करून ठेवलं, ते बघितलं लक्षात आलं पाहिजे, ओके मी शांत श्वास घ्यायचा आहे आता. हे केल्याने तुम्हाला म्हणजे करता करता होऊन जातील गोष्टी, असं आहे. तर ह्यानी जे अडकलेत किंवा काही पुढे करूनही होत नाही हे सगळं वाटतंय, कन्सिस्टंट ऍक्शन इज द सोल्युशन. अच्छा. बरोबर. सगळ्याचं 2 मिनिटं करतो, 3ऱ्या मिनिटाला नाही होणार आहे, हे जातच नाही असं म्हणत राहतो, त्याला काही अर्थ नाही. ती जिद्द थोडीशी आणावी लागते मनामध्ये की मला करायचं आहे. मी करायचं आहे म्हणजे इच्छा असेल तर तो पार होतच पार. एक्झॅक्टली. मला फक्त ह्याच्यावर विचारायचं होतं, याचं काही ट्रेनिंग वगैरे मिळतं आपल्याकडे, कुठे असतं? हो, कोर्स आहेत ना सगळेच. अच्छा, बरं. माझे ऑनलाईन कोर्स आहेत, झूमवर आहेत सगळं. बेस्ट. आणि लेवल्स आहेत. लाईक फर्स्ट लेवल इज लाईक 10 दिवसाचा कोर्स आहे माझा. त्याच्यामध्ये सगळं मॅनिफेस्टेशन शिकून मॅनिफेस्ट पण करता तुम्ही सगळं काही. फक्त मी सांगते तसं फॉलो करायचं. खूप लॉजिक लावत बसायचं नाही त्या गोष्टींमध्ये, कारण आय हॅव अ एक्सपिरियन्स म्हणून मी असं म्हणते की तुम्ही आधी फक्त करा, मिळायला लागल्यावर तुम्हाला कळायला लागेल की काय होतंय ते. बरोबर. त्याच्यानंतर 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा कोच बनू शकता, कोणीही बनू शकतं. सगळी कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस आहे, बाकी काही नाही आहे. आणि प्लॅटिनम म्हणजे माझ्याशी आयुष्यभर कनेक्ट राहण्यासाठी सुद्धा आहेत. काही लोकांना स्वतःसाठी फक्त करायचं, तर तसंही तुम्ही आयुष्यभर कनेक्ट राहू शकता. आणि सगळ्या लेवलमध्ये 5000+ लोक आहेत. मस्त मस्त. आणि एज ग्रुप काय साधारण असतो? सगळे कोणी करतात? लहान मुलंही येतात? 18 पासून पुढे. एक ऍक्च्युली 12 वर्षाची पण येऊन गेली आहे, तिलाही आवडलं ते. मी लहान मुलांचं ट्रेनिंग अजून नाही घेते. त्यासाठीच होता की लहान मुलं खूप चंचल असतात, त्यांना त्यांचं मन कुठेतरी शांत करण्याची गरज असते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी, म्युझिक शिक वगैरे हे वगैरे करतोच. अपार्ट फ्रॉम दॅट, इफ असं काही आहे का प्रोग्राम, हेच विचारायचं. हो, नाही माझ्याकडे अजून मी लहान मुलांची सुरू नाही केले, पण आहे त्या प्रोग्राममध्ये लहान मुलांना समज असली तर ते कळतं. बरोबर. अच्छा, असं आहे. आणि बाकी 18 ते 90 100 काहीच विषय नाहीये. 80चे पण आलेले आहेत आजोबा, त्यामुळे तोही काही हे नाही. अच्छा, मस्त करतात सगळे. खूपच छान वाटलं. पण मजा आली गप्पा मारून. माझ्या तरी बऱ्यापैकी जे पॉझिटिव्ह थिंकिंगचे होते प्रश्न ते माझ्या मनातले सगळे आन्सर झालेत. सो आणि ऍक्च्युली असं फर्स्ट पॉडकास्ट होता, पण असं झालं नाही की मी जे क्वेश्चन्स प्रिपेअर केलेले याच्या ते एक एक बघून विचारते. आपण गप्पांच्या फ्लोमध्ये इतकं छान तुम्ही माहिती दिलीत की आमचेही क्वेश्चन्स सॉल्व्ह झाले. त्याच्यामुळे थँक्यू सो मच आमच्या पॉडकास्टवर आल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. येस.